नावातच ऐसपैस गप्पा असं असल्यामुळे थोडंसं ऐसपैस किंवा अनौपचारिक स्वरूप जरी असलं तरी औपचारिक परिचय हा आवश्यक असतो. आणि औपचारिक परिचय म्हणजे म्हणलं तर अनौपचारिक किंवा औपचारिक दोन्ही पद्धतीचा परिचय गप्पांमधून आणि प्रश्नोत्तरांमधून जरी होणार असला तरी थोडक्यात परिचय करून द्यायला नक्की आवडेल. स्वप्निता दाते किंवा डॉक्टर स्वप्निता दाते जे आता लाईफ सायन्स या सगळ्या संबंधित क्षेत्रासंबंधित अँडरग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी नॅशनलमध्ये अमेरिकेचे आहे. तिथं असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करते. पण तरी सुद्धा मला खरं तर माझ्यापेक्षा एक बॅच सिनियर स्वप्निता आणि वेगळी ओळख सांगायची म्हणजे खरं तर स्वप्निताच्या ओळखीसाठी ही गरज नाही आहे. पण तरी संयोगिताची बहीण स्वप्निता तिच्याबरोबर खूप वर्ष काम एकत्र केले असं म्हणून जास्त करून त्याला आवडेल. मला आठवतंय अनेक वर्षांपूर्वी कधी ना कधी घरी आमच्या गप्पा झाल्या असतील आणि तेव्हा ती सांगायची आता PhD करणार आहे आणि असा असा विषय असणार आहे आणि काहीतरी म्हणजे मला आता इतकं स्पेसिफिक नाही आठवते. पण ते म्हणजे विषय वाचूनच दाखवायचा झाला तर सेल फिजिओलॉजी आणि मॉलिक्युलर बायोफिजिक्समधला तिची PhD आहे. आणि मला तेव्हा काहीतरी कॅन्सर संबंधी आणि फार्मसी पेपर म्हणजे त्या ह्याच्यातलं पुढचं तिचं चालू आहे काम असं ऐकल्याच नक्की आठवतं. US डिपार्टमेंट ऑफ एनर्जीज ओकरिज नॅशनल लॅब आणि व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी संशोधन अनेक वर्ष करत आहे. आणि या सगळ्यासाठी तिला अनेकदा शिष्यवृत्त्या पाठ्यवृत्त्या अशाही मिळालेल्या आहेत. आणि खूप विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम चालू असतं. सादरीकरणं व्याख्यानं अशी देत असते किंवा बोलवलं जातं. आणि त्याचबरोबर हाही उल्लेख जो केला तो मला खूप विशेष वाटतो की स्टुडंट अँड पोस्टडॉक ऑर्गनायझेशन्सची प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट अशा पद्धतीनं जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि मुख्यतः आपल्याला म्हणलं असं ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थी याच्याबरोबर ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनचं पण खूप सुरुवातीपासूनच्या कामामध्ये तिचा सहभाग आहे. आणि नक्कीच छान वाटतं हे सगळं समजून घेताना की हे काम वाढवायचं या सगळ्या विषयात. म्हणजे आमचा जर ड्रग्स डेव्हलपमेंटशी संबंधित आपला जो विषय आहे किंवा आपला म्हणत असताना तिचा जो विषय आहे मांडणीचा तर त्या सगळ्याचा विचार करत असताना ते करण्यासाठी संघटना किंवा संस्थात्मक कामाचीही आवश्यकता असते. असं म्हणून 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचीही सुरुवात केली आहे आणि ते काम करत आहे. खात्री आहे आपल्याला सगळ्यांनाच नक्कीच उत्सुकता आहे की स्वप्निता कशा प्रकारचं काम करते या क्षेत्रामध्ये. जर नव्याने आपण पदार्पण करू इच्छितोय किंवा काही शिकू इच्छितोय तर ते कशा पद्धतीने करता येतं आणि इथे ज्या पद्धतीनं तिचा विचार झाला असेल ती शिकली असेल आणि ते सगळं ती कसं रिलेट करते किंवा पुढे कशा पद्धतीनं करते. तर मी विनंती करते स्वप्निताला की तुम्ही मांडणीला सुरुवात करा. ओके, थँक्यू मेधावनी फॉर दॅट व्हेरी काइंड इंट्रोडक्शन आणि सगळ्यांना वेलकम. तर 20 वर्षापूर्वी मी ज्ञानप्रबोधिनीतून ग्रॅज्युएट झाले आणि तेव्हा आठवतं की दरवर्षी असंच उपासना मंदिरात उभं करायचे आणि सगळ्यांसमोर भाषणं द्यायला लावायचे. आणि तेव्हा अगदी ती चाइल्ड क्रुएल्टी वाटायची, एवढ्या छोट्या मुलांना कोण अख्ख्या उपासना मंदिरासमोर उभं करतं. पण आज त्याची व्हॅल्यू समजते आहे. आणि जेव्हापासून हे लाईक आहे सेमिनार हे सगळीकडे अनाऊन्स व्हायला लागलं, खूप ताई दादांचे कॉल्स आले, मेसेजेस आले की खूप छान वाटतं आहे हे बघून. त्यांना जे सांगितलं तेच मी इथे परत सांगते, वी स्टँड ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट. त्यामुळे ही सुरुवात करतानाच मला आय वुड लाईक टू स्टार्ट विथ इमेन्स ग्रॅटिट्यूड. म्हणजे हे सगळं शिक्षकांनी ताई दादांनी सेल्फलेसली जे केलं त्याच्यातून आत्ता जिथे आहे तिथे आहे. आणि आत्ताशी जस्ट करिअरची सुरुवात होती आहे. त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात असंच तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद बरोबर राहू दे असं सगळ्यांचं थँक करून आणि गुरुवंदना करून मी आज आपण प्रेझेंटेशनला सुरू करू.
तर सुरुवातीला इंट्रोडक्शनने सुरू करू. जसं माझ्याबद्दल मला बोलायला आवडतं आहे तसं मला एक तर समजून घ्यायला आवडेल इथे तुम्ही कोण आहात. तर आपल्या हेल्थ केअर फील्डमध्ये डिरेक्टली काम करणारे किती लोक आहात? मे बी डॉक्टर और रिसर्च, हात वर करू शकाल? फार नाही. ओके, दिस शुड बी मोर फन. ओके, तर त्यानंतर मग आपण जनरल ओव्हरव्ह्यू घेऊ की ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस काय आहे आणि पर्टिक्युलरली युझिंग वन एक्झाम्पल विच इज मायक्रोलाइट्स. त्यानंतर काही रिअल वर्ल्ड डेव्हलपमेंट जे आता आमच्या वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ओव्हरऑल US मध्ये हॉट ड्रग डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दल थोडं बघूया. त्यानंतर जस्ट ब्रीफ डिस्कशन फॉर वाय हॅवन वी क्युअर्ड ऑल डिसीजेस. म्हणजे इतके वर्ष आपण सगळं काम करतो आहे, इतके आपल्याकडे PhDs आहे, इतक्या वेल फंडेड फार्मास्युटिकल कंपनीज आहे, तर नक्की चॅलेंजेस काय आहेत आणि या अपॉर्च्युनिटीज काय आहेत याच्यात. त्यानंतर बघूया फ्युचर ऑफ मेडिसिनमध्ये. म्हणजे आत्ता जे आपल्याला मेडिसिन माहिती आहे मे बी 5, 10, 20, 30 वर्षात हे काय असेल आणि कुठे हे हेल्थकेअरचं फील्ड असेल. त्यानंतर ब्रीफली डिस्कस करूया करिअर अपॉर्च्युनिटीज इन हेल्थकेअर आणि त्यानंतर सगळ्यात फन सेशन. दिस इज सपोज टू बी अ गप्पा सेशन, तर ओपन डिस्कशन. माझी इंट्रोडक्शन मेधावीनी ताईंनी थोडी दिलीच. मी परत माझ्याबद्दल थोडं सांगते. आय एम करंटली असिस्टंट डिरेक्टर फॉर लाईफ सायन्सेस कोलॅबोरेशन ॲट वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी आणि आय हॅव 10 years ऑफ प्रायमरी रिसर्च एक्सपिरियन्स. तर त्यानंतर आय वन US नॅशनल सायन्स फाउंडेशन इनोव्हेशन कमर्शियलायझेशन अवॉर्ड अँड दिस इज समथिंग आय रिअली अप्रिशिएट. तर इनोव्हेशन कमर्शियलायझेशनचं पर्पजच असं आहे की तुम्ही लॅबमध्ये और तुमच्या रेग्युलर कामात काहीतरी नवीन शोधा आणि हे नवीन आपण लोकांसाठी कसं ॲप्लिकेबल करू शकतो त्याच्या कमर्शियलायझेशन प्रोसेससाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. अँड इट मीन्स अ लॉट टू मी टू हॅव दॅट स्कॉलरशिप. त्यानंतर मी 3 कंपनीज सो फॉर फाउंड केल्या आहेत. आय एम अ फाउंडर ऑफ माय सायन्स बुटीक विच इज अ सायन्स फॅशन ब्रँड. म्हणजे फन वेमध्ये आपण सायन्स एज्युकेशन अँड सायन्स अवेअरनेस कसा वाढवू शकतो यासाठीचा तो ब्रँड आहे विच करंटली ऑपरेट्स ऑन इन मल्टिपल कंट्रीज अक्रॉस द वर्ल्ड. त्यानंतर दिस NSF ICOR अवॉर्ड विच वॉज फॉर AI बेस्ड इमेज प्रोसेसिंग आणि आता ChatGPT जनरेटिव्ह AIनी सगळीकडे AI पोचला आहे. बट दिस कंपनी वॉज फॉर्म वेल बिफोर दॅट. आणि नाव करंटली आय एम वर्किंग ऑन अ पर्सनलाइज हेल्थकेअर कंपनी विच इज करंटली इन स्टेल्थ मोड. आणि माझ्या करिअर जर्नीबद्दल सांगायचं झालं तर 12वी नंतर आय डिड माय अंडरग्रॅज्युएट बॅचलर ऑफ फार्मसी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. त्यानंतर आय डिड माय PhD इन सेल फिजिओलॉजी अँड मॉलिक्युलर बायोफिजिक्स. तर ऑल थ्रू माय करियर आय स्टेड फोकस्ड ऑन प्रोटीन्स. सो प्रोटीन्स आपल्या सेलमधले एकदम फंक्शनिंग ब्लॉक असतात. तर ऑल ऑफ माय रिसर्च हॅज बीन इन प्रोटीन बायोकेमिस्ट्री. तर माझ्या PhDसाठी मी या प्रोटीनवर काम केलं. या प्रोटीनवर काम केलं विच इज कॉल्ड प्रोटॉन कपल फोलेट ट्रान्सपोर्टर. फोलेट वन ऑफ आवर इम्पॉर्टंट व्हायटॅमिन्स असतं आणि जेव्हा हे व्हायटॅमिन ट्रान्सपोर्टर प्रॉपरली वर्क होत नाही इट कॅन लीड टू न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स इन बेबीज. आणि सिन्स फोलेट इज इम्पॉर्टंट फॉर DNA अँड रॅपिड सेल डेव्हलपमेंट पर्टिक्युलरली कॅन्सर सेल्स असतात त्यांना हे फोलेट ट्रान्सपोर्टर्स खूप इम्पॉर्टंट असतात. आणि सिन्स कॅन्सर सेल्सना हे इम्पॉर्टंट असतं वी कुड लेव्हरेज दॅट इन्फॉर्मेशन की हे वापरून आपण अँटी कॅन्सर डायग्नॉस्टिक अँड थेराप्युटिक एजंट्स कसे डेव्हलप करू शकतो. त्यानंतर मेधाविनी ताई म्हणाली तसं आय स्टेड विथ प्रोटीन बायोकेमिस्ट्री थीम. पण प्रोटीन बायोकेमिस्ट्रीचे इतके वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात. आय डिड माय पोस्ट ग्रॅज्युएट वर्क ॲट ॲट डिपार्टमेंट ऑफ एनर्जीज ओकरिज नॅशनल लॅब. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन ओव्हरऑल वाढलं आहे. तर ओव्हरऑल एन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढल्यामुळे काय होतं आहे मर्क्युरीच्या लेव्हल आपल्या एन्व्हायरमेंटमधल्या खूप वाढल्या आहेत. आणि अनॉक्झिक लेअर असतात म्हणजे एकदम डीप वॉटरमध्ये जिथे ऑक्सिजन खूप कमी असतो तिथे सर्टन प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे मर्क्युरीचं मेथिल मर्क्युरी करतात. अँड दॅट्स नॉट द एंड ऑफ द प्रॉब्लेम. जी ही मेथिल मर्क्युरी फॉर्म होते ती बायो ॲक्युम्युलेट होते. म्हणजे जसं जसं फूड चेनमध्ये वर जातो वरवरच्या ह्याच्यात ती जास्त प्रमाणात सापडते. त्यामुळे ह्युमन जे फिश कन्झ्युम करतात त्याच्यात मेथिल मर्क्युरीचं प्रमाण फार असतं. त्यामुळेच मग सगळ्या गाईडलाईन असतात की आठवड्यात 4पेक्षा जास्त वेळा मेथिल मर्क्युरी खाऊ नका, फिश खाऊ नका आय मीन, किंवा प्रेग्नंट विमेननी फार फिश खाऊ नका. तर हे जर आपण बेसिक लेव्हलला म्हणजे जेव्हा हे बॅक्टेरिया ते मेथिल मर्क्युरी तयार करतायत तिथे जर थांबवू शकलो तर हा पुढचा ग्लोबल फूड चेनचा जो इश्यू आहे तो आपण थांबवू शकतो. मग त्यावर माझा ओकरिज नॅशनल लॅबमध्ये रिसर्च झाला.
आणि त्यानंतर मी व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमध्ये सिनियर रिसर्च सायंटिस्ट म्हणून जॉईन झाले. तर हे आत्ता मला फार एक्सप्लेन करायला वेळ नाही आहे, पण देर इज अ टर्किश फॅमिली ज्यांच्यात मल्टिपल जेनेटिक म्युटेशन आहेत आणि त्या म्युटेशनमुळे दे वॉक ऑन ऑल 4 लिम्स. आणि टिपिकली वर्ल्डमध्ये होतं तसं. पहिल्यांदा सगळ्या लोकांनी प्रेडिक्ट केलं देर इज प्रॉबब्ली सम विच क्राफ्ट इन्व्हॉल्व ज्यांच्यामुळे त्यांना असं झालं आहे, बट इट डेफिनेटली हॅज अ सायन्स रूटीन. तर याच्यात जे प्रोटीन इन्व्हॉल्ड आहे ते प्रोटीन ऑल्सो परफॉर्म व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन इन आवर सेल. तर आपल्या सगळ्या सेल ज्या प्रॉपरली फंक्शन होतात त्या का होतात, कारण आपले जे ऑर्गनेल्स असतात तर गॉल्जी आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्यातली ती प्रोटीन ट्रान्सपोर्ट खूप कॉर्डिनेटेड असते. आणि ही जे प्रोटीन्स आहे दे प्ले सुपर व्हायटल रोल इन हेल्थ. आणि त्यामुळे जेव्हा समथिंग वर्क्स वी स्टे हेल्दी, पण वेन समथिंग डझंट वर्क डिसीजेस स्टार्ट. त्यामुळे हे जे COP1 जे मी स्टडी केलं दॅट लिटरली कुड बी द बेसिस ऑफ हेल्थ अँड डिसीजेस. आणि हे सगळ्याच प्रोसेसेसमध्ये इम्पॉर्टंट होतं. डेफिनेटली इथे जे सिम्पटम्स होत आहेत त्यांना म्हणजे त्यांचा ब्रेन नीट डेव्हलप होत नाही, स्पायनल कॉर्ड नीट डेव्हलप होत नाही, त्यामध्ये त्या प्रोटीनचा रोल आहेच आहे. पण त्याबरोबर कोव्हिड आणि व्हेरियस न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीजेस याच्यामध्ये पण त्या प्रोटीनचा रोल होता. त्यामुळे आय रिअली एन्जॉयड वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. पण फायनली इट वॉज मेकिंग मी रेस्टलेस की हे जे मी सगळं करते आहे इज गोइंग टू टेक लाईक 20 or 30 years की याच्यामुळे काही थेरपीज डेव्हलप होतील. आय नीडेड टू चेंज समथिंग. त्यामुळे देन आय गॉट प्रमोटेड ॲज द असिस्टंट डिरेक्टर फॉर लाईफ सायन्सेस कोलॅबोरेशन. तर नक्की मी काय करते हे मी थोडंसं नंतर सांगेनच, बट बेसिकली आत्ताच्या माझ्या रोलमध्ये आय गेट अपॉर्च्युनिटी टू जस्ट पुश व्हेरियस रिसर्च प्रोजेक्ट्स इन ड्रग डेव्हलपमेंट पाईपलाईन. आणि मेजर फार्मास्युटिकल कंपनीजबरोबर मी काम करते, नोव्हार्टिस, मर्क, सनोफी, नॉट जस्ट US, ऑल ओव्हर द ग्लोब. तर ही माझी ब्रीफ इंट्रोडक्शन. तर आता ड्रग डेव्हलपमेंटबद्दल बोलायचं तर मला तुमच्याकडूनच गेस करून घ्यायला आवडेल की ॲप्रॉक्सिमेट तुम्हाला काय वाटतं की किती वेळ लागत असेल एखादं ड्रग डेव्हलप करायला. लेट जस्ट से लाईक क्रोसिन विच कॉस्ट लाईक ₹20. किती तुम्हाला वाटतं की वेळ लागला असेल ते ड्रग डेव्हलप करायला? एनी गेसेस? दॅट्स व्हेरी करेक्ट. म्हणजे बरेचसे लोक 10-17 years म्हणाले. दॅट्स व्हेरी मच पॉसिबल. आज जे मी एक्झाम्पल सांगेन दॅट इज इवन फ्रीकी. म्हणजे ऑलमोस्ट 30 years त्या ड्रगपर्यंत कसे पोचायला लागले ते बघेन. बट टिपिकली इट्स व्हेरी कॉमन टू हॅव लाईक ॲटलिस्ट 10 years ऑफ रोडवे बिफोर एनी ड्रग कुड बी डेव्हलप. आणि जी आपली ₹20 क्रोसिनची गोळी मिळते, किती तुम्हाला वाटतं की हाऊ मच मनी गोज इन टू डेव्हलपिंग अ ड्रग लाईक दॅट? एनी गेसेस? 100 million? दॅट्स अ गुड गेस. या 100, येस, डॉलर्समध्ये. लेट्स स्पीक इन डॉलर्स. 100 million. एनी अदर गेसेस? कमी, जास्ती? बिलियन? 1 billion प्लस मिनिमम कॉस्ट लागते. म्हणजे आपण इतक्या ट्रिव्हियली क्रोसिनची गोळी $20 घेतो, बट सो मच गोज बिहाइंड दॅट. म्हणजे $1 billion+ स्पेंड होतात तेव्हा एखादं ड्रग मार्केटमध्ये येतं. आणि काय सक्सेस रेट असेल असं वाटतं? एक्झॅक्टली, वी हॅव एन एक्सपर्ट. लेस दॅन 10% ड्रग्स बिकम सक्सेसफुल. तर याच्याबद्दलच बघू म्हणजे का हे एवढं चॅलेंजिंग आहे. तर का हे चॅलेंजिंग आहे त्याबद्दल जाणून घेण्याआधी हे ड्रग येतात कसे, म्हणजे हे $1 billion किंवा 10 years ऑफ रोडवे नक्की जातोय कुठे. तर दिस इज अ टिपिकल ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस. इट स्टार्ट्स विथ अर्ली ड्रग डिस्कवरी, प्री क्लिनिकल स्टडीज, क्लिनिकल डेव्हलपमेंट, FDA रिव्ह्यू अँड पोस्ट मार्केट मॉनिटरिंग. आणि माझ्या एक्सपर्टीज आहेत पहिल्या 2 फील्डमध्ये, त्यामुळे आपण एकदा ओव्हरव्ह्यू बघूया. तर अर्ली ड्रग डिस्कवरी म्हणजे काहीतरी बॉडीत रॉंग होतं आहे और बॉडीमध्ये काहीतरी आपण टार्गेट करू शकतो. आणि ते बॉडीत जेव्हा आपण टार्गेट करतोय कोणत्या प्रकारे टार्गेट करू. मग इज देअर अ प्रोटीन दॅट वी कॅन टार्गेट, कॅन वी टार्गेट दॅट प्रोटीन विथ अनदर प्रोटीन, और कोणत्या तरी केमिकलने आपण ते टार्गेट मॉडिफाय करूया. तर या सगळ्याचा जो हे होतो तो अर्ली ड्रग डिस्कवरीमध्ये होतो. तर टिपिकल सक्सेसफुल अर्ली ड्रग डिस्कवरीचा
आउटपुट असतं की कोणती बायोलॉजिकल प्रोसेस आपण मॉडिफाय करू शकतो यावर आपल्याला क्लॅरिटी येते आणि कोणत्या प्रकारे आपण ते मॉडिफाय करू शकतो. इज इट लाईक अ केमिकल कंपाऊंड दॅट वी कॅन यूज. तर टिपिकल एंड प्रोडक्ट असतं ते कंपाऊंड आणि काय त्याने होणार आहे याचं डिफाईन्ड नॉलेज. मग एकदा ते झालं की इट गोज इन टू प्री क्लिनिकल स्टडीज. तर प्री क्लिनिकल स्टडीजमध्ये आहे इन विवो, इन विट्रो, ADME म्हणजे ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एलिमिनेशन. तर समजलं म्हणजे या आपल्याला बेसिक रिसर्चमधून समजतं की ठीक आहे, हे जे माझं केमिकल कंपाऊंड आहे इट मे स्टिम्युलेट सम प्रोटीन ॲक्टिव्हिटी और इट मे इनिबिट सम ॲक्टिव्हिटी, बट दॅट्स नॉट द एंड ऑफ द स्टोरी. सपोज ते ड्रग माझ्या किडनीत जायला पाहिजे, तर मग कोणत्या फॉर्ममध्ये दिलून मग मला इंजेक्शन दिलं तर ते माझ्या किडनीत जाणार आहे का, मी ते ओरली ॲज अ पिल घेतलं की ते माझ्या किडनीत जाणार आहे, या सगळ्याचा अभ्यास मग ह्याच्यात करायला लागतो. मग त्याच्यात ADME म्हणजे असं पण नको की ठीक आहे ते माझ्या किडनीत पण जातं आहे, इट्स डुईंग एक्झॅक्टली वॉट इट्स सपोज टू डू, पण त्याचं हाफ लाईफ खूप कमी असेल. एव्हरी 5 मिनिट मी तर औषध नाही घेऊ शकत. त्यामुळे इट ऑल्सो नीड्स टू बी इन परफेक्ट सेगमेंट की त्याची बायो अवेलेबिलिटी जस्ट इनफ असायला पाहिजे, पण त्याचं एलिमिनेशन पण तेवढं फास्ट और स्लो असायला पाहिजे जे लोकांना पचेल. आणि असं पण नको आहे की 1 किलोची गोळी होती आहे, कोणी इथे 1 किलोच्या गोळ्या घेतल्या, त्यामुळे त्याचं पोटन्सी पण तेवढी इम्पॉर्टंट पाहिजे. तर या सगळ्याचा हे करत करत या सगळ्या फॉर्म्युलेशन तर कोणत्या प्रकारचं मग ठेवूया, मग शुड इट बी अ कॅप्सूल, शुड इट बी अ टॅबलेट, शुड इट बी अन IV इंजेक्शन और ते ड्रिप सिक्वेन्स असायला पाहिजे और इट कुड बी अ सपोजिटरी. या सगळ्याचं प्री क्लिनिकल स्टडीजमध्ये होतं. त्यानंतर डोस रेंज की किती, अगदी कमी सर्दी असेल तर हाफ टॅबलेट, खूप सर्दी असेल तर हे टॅबलेट, असं सगळं डोस रेंजचं स्टडी होतं की इट शुडंट बी टॉक्झिक बट इट शुड हॅव जस्ट इनफ इम्पॅक्ट. आणि हे सगळं झालं की IND ॲप्लिकेशन होतं. तर ॲट द एंड ऑफ प्री क्लिनिकल स्टडीज असं काहीतरी तयार झालेलं असतं विच इज रेडी टू गो इन ह्युमन्स. तर दिस इज आयडियल आउटकम दॅट हॅपन्स ॲट द एंड ऑफ प्री क्लिनिकल स्टडीज. त्यानंतर आपण येतो क्लिनिकल डेव्हलपमेंटमध्ये. तर क्लिनिकल डेव्हलपमेंटमध्ये ठीक आहे, आता हे ड्रग डेव्हलप झालं आहे, वी नीड टू टेस्ट इट ऑन मास पॉप्युलेशन की हे सेफ आहे ना, लोकांना इफेक्टिवली घेता येत आहे ना. तर इट स्टार्ट्स विथ हेल्दी व्हॉलेंटियर्स की हेल्दी व्हॉलेंटियर्सना जर आपण हे दिलं तर त्याच्यात काही ॲडव्हर्स साईड इफेक्ट्स नाही होत आहेत ना. त्यानंतर इट स्टार्ट्स phase 2 अँड phase 3 ट्रायल्स की कंट्रोलच्या अगेन्स्ट आपल्याला वाटतं आहे तसं वर्क होतं आहे ना, की प्लसिबो दिलं तर प्लसिबोच्या अगेन्स्ट हे ड्रगचा जो आपल्याला इम्पॅक्ट वाटतो आहे तो आहे ना, किंवा ब्लाइंड करून लोकांना दिलं, एकाला कमी दिलं किंवा एकाच्या सिम्पटम्स वेगळे आहेत. मग या सगळ्या क्रॉस मॅचिंगमधून आपल्याला जो डेटा वाटतो आहे की या ड्रगनी झालं असतं तो सगळा डेटा मिळतो आहे ना, त्यावरनं मग आपण ठरवत जातो ओके दिस ड्रग इज प्रॉबब्ली सेफ और साईड इफेक्ट्स काय आहेत हे समजायला लागतात. मग त्याच्या ड्रग्जवर तुम्ही टिपिकली वाचलं असेल की हे ड्रग घेतलं तर नॉशिया, वॉमिटिंग और अशा सिम्पटम्स होऊ शकतात. या सगळ्याचं अंडरस्टँडिंग आपलं हे क्लिनिकल ट्रायल्समधून वाढत जातं. सेफ्टी एफिकसी, तर ॲट द एंड ऑफ क्लिनिकल ट्रायल्स आपल्याकडे सफिशियंट डेटा असतो की कसं हे ड्रग वर्क होतं आहे, काय साईड इफेक्ट्स आहेत आणि कसं हे होतं आहे. देन इट गोज इन टू FDA रिव्ह्यू आणि वन्स FDA अप्रुव्हल मिळालं इट्स अवेलेबल फॉर मार्केट पॉप्युलेशन. बट आय विश की स्टोरी एंड्स देअर. म्हणजे हे आपली बॉडी इतकी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे की मेसिंग विथ दॅट बॉडी इज जस्ट इक्वली कॉम्प्लिकेटेड. तर पोस्ट मार्केट मॉनिटरिंग पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. अँड वन ऑफ द क्लासिक एक्झाम्पल द्यायचं तर थॅलिडोमाइड डिझास्टरबद्दल कोणी ऐकलं असेल तर 1950s अँड 60sमध्ये विमेन जेव्हा प्रेग्नंट असायच्या तेव्हा त्यांना नॉजिया व्हायचा आणि तो नॉजिया अवॉइड करण्यासाठी ते टॅबलेट घ्यायच्या. सीम्स प्रिटी हार्मलेस आणि ते जे ड्रग होतं या पूर्ण पाईपलाईनमधून गेलं होतं. सो यू वुड थिंक की खूप ते सेफ ड्रग असेल, पण खूप नंतर त्याचं समजलं की ज्या बेबीज बॉर्न होत आहेत त्याच्यावर खूप त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे. म्हणजे मेंटल ऑल ओव्हर फिजिकल ॲबनॉर्मॅलिटीज त्या बेबीजमध्ये होत आहेत. त्यामुळे म्हणजे ड्रग्स कॅन गो थ्रू ऑल दिस पाईपलाईन बट दे कुड स्टील हॅव अनइंटेंडेड इम्पॅक्ट दॅट कुड बी रिअली सिव्हिअर. म्हणजे ते ड्रग ऑफकोर्स मार्केटमधून पुलच करायला लागला. बट दॅट्स वाय द पोस्ट मार्केट मॉनिटरिंग इज इम्पॉर्टंट. ॲज आय सेड माझ्या एक्सपर्टीज मोर रिसर्च ह्याच्यात आहेत, त्यामुळे पुढच्या ह्याच्यात आपण सम एक्झाम्पल बघू की एखादं ड्रग कसं डेव्हलपमेंट फेजमधून गेलं. तर आपण हे एक्झाम्पल घेऊया इंडियाज टॉप सेलिंग ड्रग विच इज ॲझिथ्रोमायसिन विच इज अ मॅक्रोलाइड. तर
जस्ट या नावावरनं किंवा केमिकल स्ट्रक्चरवरनं एनी गेसेस की काय हे कंपाऊंड असेल? इज इट लाईक अँटी डायबेटिक, कॅन्सर ड्रग, कोणत्या टाईपचं ड्रग वाटतं आहे तुम्हाला? सॉरी, अँटीबायोटिक. परफेक्ट. या लोकांनी वापरलं आहे. नो वंडर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ड्रग हिअर. तर लाईक फ्यू करेक्ट गेसेस, इट्स अँटीबायोटिक, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यात. तर जसं मी सांगितलं, तर ड्रग डेव्हलपमेंट कुठे सुरू झाली? तर अर्ली ड्रग डिस्कवरीपासून सुरू झाली, टार्गेट आयडेंटिफिकेशन. पण हे आत्ता जेव्हा आपण बोलतोय, लेट्स पुट आपण त्या काळात जाऊया जेव्हा ही खूप गरज होती. तर या चार्टमध्ये आपण बघतोय डेथ्स पर 100,000 पॉप्युलेशन. तर इथे असा काळ इमॅजिन करा लेट 1800मध्ये, 1800 to 1900मध्ये, की येता जाता लोक आजारी पडत होते, त्यांचा मृत्यू होत होता आणि का हेच माहिती नाही. आता आपण इतक्या कॅज्युअली म्हणतो हे व्हायरल इन्फेक्शन आहे, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, पण पीपल हॅव वर्क सो हार्ड इन फिगरिंग आउट की हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस असतात. तर जस्ट 1800च्या टुवर्ड्स द एंड ऑफ 1800 समजायला लागलं होतं की असे काहीतरी मे बी मायक्रोबियल एजंट्स असतात. पण दॅट इन्फॉर्मेशन वॉजन इनफ. द डेथ काउंट तुम्ही आता 2000 कोविड हॅज जस्ट स्क्रूड अप द स्केल. त्यामुळे इमॅजिन की बिफोर कोविड काय डेथ रेट होता, की कोणाला सर्दी झाली आणि तो गेला आहे असं ऐकलं आहे का? That wasn't unfortunately the case in early 1900s. And just to give you context, पेनिसिलिनची डिस्कवरी बरीच पॉप्युलर इव्हेंट्स बऱ्याच लोकांना माहिती असतो. दॅट हॅपन इन 1928. पण 1928 नंतर पेनिसिलिन फर्स्ट ॲडमिनिस्टर झालं ते ऑलमोस्ट 1940sमध्ये झालं. त्यामुळे आपण जेव्हा जे बोलतोय ते या काळाबद्दल बोलतोय. जस्ट थोडं थोडं बॅक्टेरियल प्रोसेसेसबद्दल समजायला लागलं होतं. आणि त्याच्यातून असं समजलं की बॅक्टेरियामध्ये जे प्रोटीन सिंथेसिस होतं, मी सांगितलं की प्रोटीन आपल्या बॉडीतले खूप इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या प्रोसेसेस ज्या रन होतात त्या या प्रोटीन्समुळे रन होतात. तर असं समजलं होतं बेसिक रिसर्चमधून की ह्युमनमधली जी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस आहे दॅट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम बॅक्टेरियल सिंथेसिस प्रोसेस, विच इज अ गुड न्यूज फॉर अस. कारण आपण असा कोणता एजंटचं शोधू शकलो की हे जे बॅक्टेरियाचं प्रोटीन सिंथेसिस थांबवू शकेल. ह्युमननी जरी ते ड्रग घेतलं, सिन्स आर प्रोसेस इज डिफरंट, ह्युमनला ते अफेक्ट नाही करणार, विच मीन्स इट देअर कुड बी अ गुड इंडिकेशन की ह्याचे खूप साईड इफेक्ट नसतील. मग दिस इज कन्सिडर ॲज अ व्हेरी गुड टार्गेट, की आता आपल्याला बायोलॉजिकली माहिती आहे की दिस कुड बी टार्गेटेड. त्यानंतर येतं हिट डिस्कवरी, की ठीक आहे ही प्रोसेस आपल्याला टार्गेट करायची समजली, कसं आपण टार्गेट करणार? तर आय वॉन्ट गो डिटेल इन टू द स्टोरी, पण बॅक्टेरिया इट्स ऑलवेज सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतः पण एकमेकांमध्ये भांडत असतात की कोण जिंकेल, कोण सर्व्हाइव्ह होईल. तर असं समजलं की एक दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम हे सिक्रेट करतो आणि त्याच्यातून आपल्याला मग एरिथ्रोमायसिनचा शोध लागला. एरिथ्रोमायसिनचा शोध लागला, पण हे आपल्याला वी हॅव टू बी शुअर की हे एरिथ्रोमायसिन आहे खरंच त्याला अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहे. मग त्यासाठी ॲसेज डेव्हलप करायला लागतात. तर ॲसेज दिस इज वन एक्झाम्पल ऑफ ग्रोथ ॲसे, की वेगवेगळ्या कंडिशनमध्ये और वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये एरिथ्रोमायसिन टाकलं आहे, सब ब्लँक्स बरोबर कम्पेअर करून पाहिलं आहे की खरंच आपल्याला जी प्रॉपर्टी एक्सपेक्टेड आहे ती प्रॉपर्टी इथून मिळते आहे का. आणि हे जे करतो त्यानंतर HTF विच इज हाय थ्रूपुट स्क्रीनिंग. तर आता टिपिकल तुम्हाला जस्ट बेसलाईन द्यायची, तर टिपिकल ज्या फार्मास्युटिकल कंपनीज असतात, नॉट इव्हन जायंट फार्मास्युटिकल कंपनीज, टिपिकल फार्मास्युटिकल कंपनीज, मिनिमम मिलियन मॉलिक्युल्स त्यांच्याकडे असतात. आणि मग असं कोणतं एखादं टार्गेट सापडलं त्या लायब्ररीजमधलं स्क्रीन केलं जातं की या मिलियन और सम अल्ट्रा लार्ज लायब्ररीज असतात. तर हे एवढे सगळे मॉलिक्यूल हे करायचे त्यासाठी मग सम हाय थ्रूपुट प्रोसेसेस लागतात की खूप मोठ्या स्केलवर तुम्ही हे ॲसेज रन करू शकता. तर मग हे हाय थ्रूपुट ॲसे डेव्हलपमेंट त्याच्यातून होते. आणि मग याच्यातून समजलं की इट्स सर्व्हायविंग ऑल आर लॅब बेंचमार्क. देन इट गोज इन टू द नेक्स्ट सेट विच इज हिट टू लीड अँड लीड ऑप्टिमायझेशन. तर आता ह्याचंच एक्झाम्पल द्यायचं तर एरिथ्रोमायसिन सापडला होता मॉलिक्यूल की इट इज हॅविंग अन इंटेंडेड इम्पॅक्ट दॅट वी हॅव. पण जसं जसं पुढे ते ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेसमधून जायला लागलं तसं समजायला लागलं की त्याचे मोर साईड इफेक्ट्स आहेत.
तर मग आपण प्रोटीनचा अभ्यास करू शकतो का की त्या प्रोटीन प्रोसेस म्हणजे ती प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस ते अफेक्ट करतं आहे, त्याच्यात नक्की काय करतं आहे ते, आणि मग ते एकदा समजून घेतलं की त्याच्यावर बेस्ड आपण बाकीचे हे करू शकतो का. तर दिस इज प्रेटी टिपिकल, हे मेडिसिनल केमिस्ट्रीमधून हे होतं. तर मग एरिथ्रोमायसिनसारखे मग बाकीचे हे कंपाऊंड हे केले गेले, आणि पर्टिक्युलरली हे जे रेडमध्ये दिसतं आहे दॅट वॉज द इनोव्हेशन दॅट हॅपन्ड विच अलाउड अस टू मॉडिफाय जे ओरिजिनल मॉलिक्युल्स आपल्याला नॅचरली सापडले होते. अँड जस्ट टू गिव्ह यू अ कॉन्टेक्स्ट ऑफ हाऊ दिस प्रोसेस वॉज रनिंग, एरिथ्रोमायसिन वॉज डिस्कवर्ड इन 1952, आणि जे ॲझिथ्रोमायसिन आत्ता आपलं मोस्ट पॉप्युलर ड्रग आहे, इट बिकेम अवेलेबल इन 1980. म्हणजे ऑलमोस्ट 30 वर्षाची ही पूर्ण सायकल होती ज्याच्यानंतर आपण आता ॲझिथ्रोमायसिन हे केलं आहे. तर जसं मी आधीची प्रोसेस एक्सप्लेन केली, देन दिस ड्रग वेन थ्रू ऑल डेव्हलपमेंटल फेजेस अँड ॲझिथ्रोमायसिन इज नाव वन ऑफ द इंडियाज टॉप सेलिंग ड्रग्स. यानंतर जे ड्रग सापडतं देन इट गोज, आपण पाहिलं आहे इट गोज थ्रू इन व्हिवो इन विट्रो असे की नक्की बॉडीत काय होतं आहे. तर जेव्हा ॲझिथ्रोमायसिन ओव्हरऑल मॅक्रोलाइट्सचा अभ्यास केला तेव्हा समजलं की ही जी प्रोसेस आहे मोस्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझमची एकदम बेसिक प्रोसेस आहे. त्यामुळे हे जेव्हा आपण ड्रग वापरू, इट डझंट मॅटर कोणत्या टाईपचा बॅक्टेरिया आहे. तर मोस्ट ऑफ द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात, दे कॅन बी ऑफ डिफरंट स्ट्रेन्स, पण सिन्स त्यांची ही प्रोसेस कॉन्स्टंट आहे, हे जे अँटीबॅक्टेरियल आपल्याला सापडलं आहे इट कॅन बी ॲप्लिकेबल टुवर्ड्स ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अँड विच वॉज अगेन अ गुड न्यूज फॉर अस, कारण इट इज देन अवेलेबल अगेन्स्ट मल्टिपल कॉझेटिव्ह एजंट्स. आणि त्यानंतर मग ज्या स्टडीज केल्या गेल्या त्याच्यातून पण समजलं की एकदा ते ह्युमनमध्ये दिलं की वेगवेगळ्या टिश्यूजमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन सापडतं आहे. अगेन दिस इज अ गुड न्यूज फॉर अस, कारण एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आपली रेस्पिरेटरी सिस्टम हे करत असेल किंवा सम अदर ऑर्गन्स हे करत असेल, तर दिस ड्रग हॅज ॲबिलिटी टू रीच टू दॅट ऑर्गन, मग त्या स्पेसिफिक ह्याच्यात ते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज हे करू शकतं. त्यामुळे वन ऑफ द रिअली रेअर एक्झाम्पल ऑफ हाऊ एफिशियंटली समथिंग कुड वर्क, म्हणजे नॉट ओनली इट वॉज ॲप्लिकेबल टुवर्ड्स वायडर स्ट्रेन्स ऑफ बॅक्टेरिया, इट वॉज ऑल्सो ॲप्लिकेबल टुवर्ड्स मल्टिपल ह्युमन सिस्टम्स. आणि डोस स्टडीजमधून मग फाइंड आउट करण्यात आलं की हे बोथ ओरल फॉर्ममध्ये देऊ शकतो किंवा आय व्ही फॉर्ममध्ये देऊ शकतो. तर ही सगळी प्रोसेस आपण बघून समजलं की दिस इज लाईक रिअली कूल ड्रग, पण आपण डू यू थिंक वी आर युझिंग दिस ड्रग रिस्पॉन्सिबली? अनफॉर्च्युनेटली नो, बिकॉज अजूनही म्हणजे ते तेव्हा डेव्हलप झालेलं ड्रग अजूनही हे प्रिस्क्राईब केलं जातं. इट इज रिअली अ सुपर ड्रग, बट नाव वी आर रनिंग इन टू द प्रॉब्लेम ऑफ अँटीबायोटिक रेझिस्टन्स. तर बेसिकली अँटीबायोटिक रेझिस्टन्स काय होतो की ही ते जे ड्रग आहे ते बॅक्टेरियाच्या आत जायला पाहिजे, देन ते प्रोटीन सिंथेसिस तिथे स्टॉप करू शकतं. पण बॅक्टेरिया आपल्याच एवढे स्मार्ट, और मे बी आपल्यापेक्षा पण स्मार्ट. तर बॅक्टेरियाज काय करतात, त्यांनी हे मल्टी ड्रग इफ्लक्स पंप केलेत. ॲज सून ॲज एखादं ड्रग आत जातं, बॅक्टेरिया हॅज अ फाउंड वे की ते बाहेर कसं फेकू शकतं. त्यामुळे इवन बिफोर इट गोज अँड स्टॉप्स द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस इन बॅक्टेरिया कॅन थ्रो दॅट ड्रग आउट. आणि अनदर मेकॅनिझम ऑफ रेझिस्टन्स विच इज प्रिटी कॉमन इज इट स्टार्ट्स एक्सप्रेसिंग दिस जीन. तर सपोज हा जो आपला मॉलिक्यूल आहे तो या पर्टिक्युलर प्रोटीनला या लोकेशनवर जाऊन अटॅच होणार होता, आणि देन इट वॉज गोइंग टू स्टॉप द प्रोसेस. दुसरंच काहीतरी ते ब्लॉक करतं, मग दिस ड्रग बिकम्स अनइफेक्टिव्ह, आणि जेव्हा मग हे ड्रग एलिमिनेट झालेलं असतं लगेच बॅक्टेरिया कॅन स्टार्ट्स इट्स प्रोटीन सिंथेसिस बॅक. तर हे नॅचरल आहे की अप टू सर्टन एक्सटेंट मेकॅनिझम हे होणार आहे, पण आपलं ह्याच्यात इतकं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे इथल्या प्रत्येकाची हेल्प होऊ शकते टू फाईट दिस अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. म्हणजे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स इथे जर डॉक्टर्स असतील और तुमचे डॉक्टर तुम्हाला विदाऊट प्रॉपर स्टडी सांगत असतील की अँटीबायोटिक घ्या, तर क्वेश्चन विचारा. म्हणजे काही वेळा लोक एक तर डॉक्टरकडे जात नाही, स्वतःच घ्यायला सुरू करतात, ज्यांनी मग बॅक्टेरियाला तेवढ्यात जास्त अपॉर्च्युनिटी मिळत आहेत. वाय आर वी प्रोव्हाइडिंग वेपन्स टू बॅक्टेरिया टू फाईट अगेन्स्ट अस, पर्टिक्युलरली फॉर समथिंग दॅट वी हॅव वर्क सो हार्ड टू डेव्हलप. आणि अदर रिडिक्युलस, म्हणजे अजूनही मला बिलीव्ह होत नाही लोक रस्त्यावर थुंकतात. म्हणजे दॅट इज अ प्रायमरी थिंग की ज्याच्यातून तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम हे होणार आहे. तर आय डोंट नो तुम्ही काय करू शकता, फाईन लावा, सरळ धपाटा घाला त्या लोकांना. आय डोंट नो, दिस हॅज टू स्टॉप.
तर दिस इज माय पब्लिक अनाउन्समेंट. लेट्स ऑल कम टुगेदर इन दिस फाईट. खूप खूप हॉरिबल आहे आणि लकीली आय सी एव्हरी वन बिंग हेल्दी हिअर. आपल्याकडे हे प्रिव्हिलेज आहे, बाकी लोकांकडे प्रिव्हिलेज नाही आहे. जे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक आहेत, ओल्ड लोक आहेत, दिस बिकम्स रिअली सिरियस. डॉक्टरकडे फक्त शुगर टेस्ट करायला जातात, दे कॅच अ इन्फेक्शन देअर अँड जस्ट लाईफ इज रुईन. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वी शुड कॉन्ट्रीब्यूट टू दिस फाईट अगेन्स्ट रेझिस्टन्स. ओके, बॅक टू ड्रग डेव्हलपमेंट ट्रॅक. जस्ट टू गिव्ह यू फ्यू एक्झाम्पल्स. म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं. आता काय चालू आहे तर मी सांगितलं की मी एक समर फेलोशिप केली विथ डॉक्टर सुझन बेट्स अँड शी डिड इनोव्हेशन इन क्लिनिकल ट्रायल. तर रॉमिडिप्सिन जे आहे ते समजलं होतं की इट हॅज अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज. पण त्या अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज नक्की कसं ते वापरायला पाहिजे, कोणत्या टाईपच्या कॅन्सरच्या अगेन्स्ट वर्क होतं, ते ड्रग ॲज अ सोल ड्रग वापरायला पाहिजे का बाकी अँटी कॅन्सर ड्रग बरोबर कंबाईन करायला पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास इनोव्हेटिव्ह क्लिनिकल ट्रायल्समधून तिने केला. अँड शी फाउंड आउट की रॉमिडिप्सिन अँड शी बेसिकली हेल्प डिफाईन की टी सेल लिम्फोमा जे असतात त्याच्यासाठी ते ड्रग वापरायला पाहिजे. आय एम रिअली प्रिव्हिलेज टू हॅव स्पेंड समर विथ हर ड्युरिंग माय फेलोशिप ॲट कोलंबिया युनिव्हर्सिटी. ट्रान्सलेशन इनोव्हेशनचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर दिस इज डॉक्टर जेम्स क्रो, माझ्या वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमध्ये आहे. आणि म्हणजे ही हॅज अन इनोव्हेटिव्ह ॲप्रोच. तर बेसिकली त्यांचा ॲप्रोच काय आहे की आपल्याला कोणत्या एखाद्या दुसऱ्या माणसासाठी ड्रग डेव्हलप करायचं आहे आणि बायोलॉजिक्स हे एक नवीन प्रकारचं आहे. जे बायोलॉजिक्स अजून आपण जे स्मॉल मॉलिक्युल एक्झाम्पल पाहिलं तसे प्रोटीन हे अनादर न्यू टार्गेट आहे, न्यू मेथडॉलॉजी आहे ज्याने आपण ड्रग डेव्हलप करतो आहे. तर हिज ॲप्रोच इज प्रिटी सिम्पल बट प्रिटी इनोव्हेटिव्ह. म्हणजे एखाद्या आजारी माणूस आहे त्याच्या ब्लडचा जर आपण ॲनालिसिस केला तर आपल्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती असते, आवर बॉडी लॉन्चेस इम्युन रिस्पॉन्स. तर ती इम्युन रिस्पॉन्स काय लॉन्च करते हे आपण पाहिलं आणि त्याच्यातले आपण अँटीबॉडीज आयसोलेट करू शकलो आणि या अँटीबॉडीज देन दुसऱ्या आजारी माणसाला देऊ शकलो तर डू दे हॅव अ फायटिंग चान्स. आणि लिटरली कोविडसाठी 25 दिवसात दे वेल फ्रॉम ब्लड सॅम्पल ऑफ अ पेशंट टू प्रोव्हाइडिंग अन अँटीबॉडी सिक्वेन्स. आणि हा अँटीबॉडी सिक्वेन्स त्यांनी ॲस्ट्राझेनेकाला दिला आणि अगेन नॉन इम्युनो कॉम्प्रोमाइज लोकांसाठी वॅक्सिन होतं, पण जे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक आहेत त्यांच्यासाठी दीज अँटीबॉडीज वर रिअली लाईफ सेवर. मग त्यांच्यासाठी या अँटीबॉडीचा उपयोग झाला. तर अगेन आय वॉज व्हेरी प्रिव्हिलेज टू विटनेस दिस डिस्कवरी आणि जर्नी फ्रॉम बेंच टू बेडसाईड इन रिअली जस्ट 3 months ऑफ टाईम. अनादर एक्झाम्पल द्यायचं की आधीची जी ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस पाहिली त्यापेक्षा किती आता सगळं वेगळं आहे. तर आमच्या युनिव्हर्सिटीत जो चालू आहे अल्झायमर्स रिसर्च, तर आपण आधी पाहिलं की एक टार्गेट फाईंड केलं. साईड बाय साईड काही लोक स्टडी करत होते की नक्की मायक्रो ऑर्गॅनिझम काय आहेत, ते कसे वर्क करतात. तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या टाईम पॉईंटला वेगवेगळे रिसर्च करणं हे तेव्हाचं प्रिव्हिलेज होतं. पण आता आपली डिसीजेसच एवढे आहेत अँड पीपल सफरिंग, इट हॅज टू स्टॉप. तर रिसर्चर्स आता खूप इनोव्हेटिव्ह ॲप्रोचेस घेत आहेत. तर दिस इज वन एक्झाम्पल ऑफ how people are or how researchers are accelerating this research. तर याच्यात काय केलं या ग्रुपनी, तर दे गो ऑल द वे फ्रॉम ब्रेन इमेजेस. म्हणजे हे अल्झायमर्सवर काम चालू आहे. तर आपल्याला आता समजायला लागलं आहे की एक प्रोटीन बॉडीत मेस झालं आहे हे कधीच खरं नसतं. देर आर मल्टिपल थिंग्स दॅट आर कॉन्ट्रीब्युटिंग इन फॉर्मेशन ऑफ दॅट डिसीज. तर हे जे आहे दे आर टेकिंग द ॲडव्हान्टेज ऑफ AI अँड डेटा सायन्स आणि ऑल द वे फ्रॉम लाईक ब्रेन इमेजेस टू पॉप्युलेशन स्टडीज की हे लोक घरी काय खात आहेत, मग कोणतं एक स्पेसिफिक आहे का जे खूप खाल्लं जातं आहे किंवा खाण्याच्या काही वेगळ्या पद्धती आहेत का. त्यानंतर ॲक्च्युअल त्यांचा जिनॉमिक डेटा की कोणत्या एक पर्टिक्युलर टाईपचे लोक ससेप्टेबल आहेत का अल्झायमर्सला, किंवा त्यांना आपण कोणतं ड्रग दिलं तर एका पर्टिक्युलर जेनेटिक मेकअपचे लोक जास्त बेटर रिस्पॉन्स करत आहेत का. या पूर्ण ह्याचा ग्लोबल व्ह्यू घेऊन हा एक ग्रुप फक्त अल्झायमर्सच्या अगेन फाईट हे करतो आहे. म्हणजे जे आपण 30 वर्षाची प्रोसेस पाहिली, प्रॉबब्ली 30 वर्ष डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द ग्लोब, हे सगळं कन्सॉलिडेट करून एक ग्रुप हे टॅकल करायचा प्रयत्न करतो आहे. अँड दिस रिअली इन्स्पायर्स मी की आपण जे कम्प्युटेशनल ॲडव्हान्सेस झालेत दे आर ट्रिमिंग डाऊन इन टू हेल्थ केअर फील्ड अँड पीपल आर रिअली टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ दोज इनोव्हेशन्स.
अनदर रिसर्च इनोव्हेशनचं एक्झाम्पल द्यायचं तर म्हणजे आपण जी सेकंड फेज ऑफ ड्रग डेव्हलपमेंट पाहिली की ठीक आहे आपल्याला आता लीड मिळालं आहे तर याचा आपण बॉडीत कसा इम्पॅक्ट होतो हे बघूया. दॅट इन्व्हॉल्व्स लॉट ऑफ ॲनिमल स्टडीज अँड ह्युमन स्टडीज अँड अगेन लाईक गोईंग थ्रू दोज फेसेस नॉट ओनली इट्स व्हेरी मनी कन्झ्युमिंग इट्स ऑल्सो टाईम कन्झ्युमिंग. तर हे फक्त सगळं ॲक्सेलरेट करायला आता एक नॉव्हेल मुवमेंट आहे रिसर्चमध्ये विच इज द ऑर्गनॉइड मॉडेल. म्हणजे ह्युमन ऑर्गनचं पूर्ण एन्व्हायरमेंट आपण ऑलमोस्ट डिशमध्ये फॉर्म करतो. आणि दिस अगेन गोज टू कन्सेप्ट ऑफ लाईक ग्लोबल ह्युमन बिंग. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला माहिती होतं की एखादं प्रोटीन आपण टार्गेट करतोय पण त्या प्रोटीनबरोबरचे बाकीचे जे सराउंडिंग आहे ते पण त्या ड्रगला इक्वली इम्पॅक्ट करतं. हे जेवढं आपल्याला समजतोय वी आर स्टार्टिंग टू टेक द लाईक सराउंडिंग इक्वली सिरियसली. आणि हे सगळं करण्यासाठी मग ह्युमन ऑर्गनाइड मॉडेलची खूप मदत होती आहे. इट्स सेव्हिंग टाईम, इट्स हेल्पिंग अस डेव्हलप बेटर ड्रग्स दॅट विल हॅव मिनिमल साईड इफेक्ट्स. आणि लास्ट आहे क्लिनिकल ट्रायलचं हे. तर हे अगेन व्हँडरबिल्टमधली केस आहे. हा मुलगा आहे ही इज बॉर्न विथ जेनेटिक म्युटेशन ज्याच्यात त्याला प्रोटीन कोणतेच डायजेस्ट करता येत नाही. आणि सगळ्यांनी ऐकलं असेल तुमच्या खाण्यात प्रोटीन ठेवा बट पुअर चाइल्ड इज बॉर्न की ज्याला ती प्रोटीन हेच करता येत नाही. अँड टिपिकली दिस वुड हॅव बीन अ डेथ सेंटेन्स फॉर दॅट चाइल्ड की 10-15 वर्ष जगला तर जगला पण ही डझंट हॅव टू लॉंग और होपफुल लाईफ. पण थँक्स टू ॲडव्हान्सेस इन जीन एडिटिंग तर त्याचं जे फॉल्टी प्रोटीन होतं ते जीन एडिटिंग प्रोसेसमधून आता व्हँडरबिल्ट क्लिनिकल ट्रायलमध्ये हे झालं आहे. आणि सो फार रिझल्ट्स तरी व्हेरी एनकरेजिंग आहे. इट रिमेन्स टू बी सीन की पुढे कसं होतं आहे बट दिस इज रिअली अ गुड न्यूज फॉर पीपल हू आर बॉर्न विथ सम जेनेटिक डिफेक्ट्स. कमिंग टू द क्वेश्चन, इथे कोणाला काही क्वेश्चन आहेत का? पुढे जाऊया. ॲक्च्युली प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही जर विषय बघितले तर मेडिसिन डेव्हलपमेंटची आत्ता ही प्रोसेस बघितली की बरीचशी आपण क्युरेटिव्ह एक्झॅक्टली. तर प्रिव्हेंटिव्ह ड्रग डेव्हलप करायचं असेल तर इथं बेस्ट प्रोसेस होईल. तर पुढे आत्ता जे आपले लेटेस्ट आहे पर्सनलाइज मेडिसिन आणि प्रेसिजन मेडिसिन जे आहे दॅट इज वन सोल्युशन. तर पुढच्या एका सेक्शनमध्ये मी ते कव्हर करतेच की व्हॉट डज द फ्युचर ऑफ मेडिसिन लुक लाईक. आणि अनादर आहे लॉन्जिव्हिटी रिसर्च. त्याच्यात पण मोर अँड मोर एम्फोसिस आपण डिसीज झाल्यानंतर का म्हणजे आग लागल्यानंतर ते विझवायचं का हे बघतोय. आधीपासूनच आग का नाही लागणार ते का नाही बघू शकत. एक्झॅक्टली लॉन्जिव्हिटी रिसर्चमध्ये तेच टार्गेट केलं जात आहे आता. I want to show what you next slide. Given the experiences that I have and many of us might have, doctors are outpatient the patientची बोलायलाच वेळ नाहीये. Those who are good doctors. त्यामुळे अॅजिथ्रोमायसिनचं तुम्ही उदाहरण दिलं. आता अॅजिथ्रोमायसिन मी घेतलं पण त्याच्यात मला काय साईड इफेक्ट आले, चांगलं लागू नाही झालं एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस अप्लाइज टू ऑल मेडिसिन. तर डॉक्टर्स आणि पेशंटना लॅबकडे तुमच्याकडे फीडबॅक द्यायचं काय मेकॅनिझम आहे. And in the current medicinal practice, I see complete absence of doctors giving time to understand. औषध देऊन ते मोकळे होतात, मी मोकळा होतो आणि त्याचं पुढं काय मारत नाही. सो डू यू हॅव सम इनबिल्ट प्रोसेस टू गेट दॅट डेटा आउटसाइड द मार्केटिंग कंपनी फ्रॉम प्रॅक्टिशनर टू डिस्पेन्स दोज मेडिसिन्स. दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. तर जे मी लास्ट पॅनल दाखवलं होतं तर तिथे FDA मेकॅनिझमच आहे ज्याच्यात तुम्ही ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्ट करू शकता. आणि आत्ता कसं होतं पर्टिक्युलरली ज्या कंट्रीजमध्ये रिसर्चसाठी वेल फंडिंग नाही आहे अनफॉर्च्युनेटली त्या लोकांचा और त्या जेनेटिक मेकअपवर इनफ रिसर्च होत नाही आहे. त्यामुळे उलट आपली ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे वेल नोन ड्रग सगळे अगदी कौतुक करतायत त्या ड्रगचं पण आपल्या टाईपच्या पॉप्युलेशनमध्ये असा काही हे दिसतोय. इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी की आपण मोर अँड मोर ते रिपोर्ट करायला पाहिजे. अँड इट इज ट्रू लाईक आपली सिस्टम ब्रोकन आहे पण फ्युचर ऑफ मेडिसिनमध्ये मी सांगेन की टेलिमेडिसिन जे इनोव्हेशन आहे आय थिंक दॅट इज गोईंग टुवर्ड्स ॲड्रेसिंग एक्झॅक्टली दिस चॅलेंज की डॉक्टर आणि पेशंट कम्युनिकेशन होत नाही आणि या मिसकम्युनिकेशनमधून आपण अजून जी आग लावली आहे ती अजून वाढवत जातो आहे. तर ती कशी थांबवणार. तर टेलिमेडिसिन अँड प्रॉपर हेल्थ रेकॉर्ड्स इज वन ऑफ द आन्सर की तुम्ही तुमच्या डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे गेलात तर देर इज अ प्रॉपर कम्युनिकेशन. आणि यासाठीच मग आपल्याला इंजिनिअरिंग आणि कम्प्युटेशनल सायन्सेसमधली मदत होती आहे कारण नाव वी हॅव मोर कॅपॅबिलिटी टू हँडल दॅट डेटा. म्हणजे आता
ब्लेम कोणावरच टाकू शकत नाही, जस्ट ब्रोकन सिस्टम. तर सगळी सिस्टम कशी प्रोसेस करायची, आय थिंक टेलिमेडिसिन अँड इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड इज प्रोव्हाइडिंग सम solutions to go towards what could be ideal solution for everyone. या ज्या pharmaceutical companies आहेत, they basically they do all that research mostly. I am assuming here in developed countries where there is a lot of information, a lot of people actually create those study structures for them. त्यांचं भारताशी किंवा अशा डेव्हलप कंट्रीजमध्ये त्यांचा पॅरेंटेशन होतो का की आपल्याकडे त्याच्यासाठी तो मॉलिक्यूल आहे का तसा. म्हणजे मला मागच्या वेळेला कधीतरी मी सांगितलं की आपलं ते WHO चे गाईडलाईन्स आहेत हायपर टेन्शनवरचे किंवा डायबिटीजचे, ते मे नॉट बी सुटेबल फॉर अस बिकॉज असा कुठलाच रिसर्च झालेला नाही. या फार्मास्युटिकल कंपनीचा आपल्यावरती काही रिसर्च होतो का, काय त्याचं हे होतं. येस अन नो, म्हणजे अप टू सर्टन एक्सटेंट होतोय आणि अप टू सर्टन एक्सटेंट नाही होते. म्हणजे आता समजायला लागलं आहे की म्हणजे इवन हे खरं आहे की नॉट डेव्हलप कंट्रीज इव्हिल आहे म्हणून ते असं करताय. तुम्ही पाहिलं तर अमेरिकेचा जो GDP आहे त्यातला बराच जास्त पोर्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंटला दिला जातो आणि हा जो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सपोर्ट होतं इव्हेंच्युअली त्याच्यातून ड्रग येतं. त्यामुळे खूप सस्टेन्ड इकॉनॉमिक इनपुट लागतं जेव्हा हे होऊ शकतं. अँड अनफॉर्च्युनेटली डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये हे होत नाही आहे. पर्टिक्युलरली आपल्याच भारताचं पाहायला गेलं, ऑलरेडी आपला GDP कमी आहे आणि त्या GDPचा इतका कमी पोर्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जातो की आय डोंट थिंक वी आर डुईंग इनफ. आपल्यासारखी स्मार्ट लोक US जाऊन हा रिसर्च करतात अँड वी फील दॅट पेन. पण आता ओव्हरऑल हे पण समजायला लागलं की कोविड सुरू झाला तो कुठेतरी सुरू झाला, बट इव्हेंच्युअली इट डिड अफेक्ट पीपल हू आर ॲफ्लुएंट. त्यामुळे आता लोक हे पण सिरियसली घ्यायला लागले आहेत की जगात दुसरीकडे फायर चालू आहे, थोडा वेळ मी इग्नोर करू शकतो पण इव्हेंच्युअली ती फायर माझ्या इथे पोहोचणार आहे. त्यामुळे आता मोर अँड मोर एनकरेजमेंट होत चालली आहे की डिव्हर्सिफाय युअर ड्रग. आणि फार्मास्युटिकल कंपनीज दे आर मनी मेकिंग कंपनीज, सो दे थिंक इन टर्म्स ऑफ लाईक मेडिसिन. तर त्यांना पण आता समजायला लागलं आहे की त्यांनी जे जिनॉमिक्स आणि डिव्हर्सिटी इन्क्लूड केली त्यांचं जे ड्रग आहे ते वायडर पॉप्युलेशनमध्ये इफेक्टिव्ह होऊ शकतं, विच इज अगेन अपॉर्च्युनिटी फॉर देम टू मेक मोर मनी. त्यामुळे फार्मास्युटिकल कंपनीज पण आता जेनेटिक्स अँड जिनॉमिक्स मोर सिरियसली घ्यायला लागल्या आहेत बिकॉज इट्स क्लिअर बिझनेस केस फॉर देम. त्यामुळे इट्स अ गुड न्यूज फॉर अस, बट वी कॅन कलेक्टिव्हली कुड डू बेटर इन दॅट डोमेन. मगाशी आपण रेजिस्टन्स ऑफ अ पर्टिक्युलर ड्रग बघत होता, जसं इरिथ्रोमॅक्सिन. इंडियामध्ये स्पेसिफिकली दे यूज इट हाफ हॅझार्डली वॉट एव्हर विथ नॉलेज ऑर वॉट एव्हर इट इज. बट दॅट पर्टिक्युलर रेजिस्टन्स स्टेज जो डेव्हलप होतो आहे विल इट अफेक्ट द अदर पीपल ऑल्सो. बिकॉज इफ आय रिमेंबर करेक्टली अबाउट 30-40 years बॅक ट्युबरक्युलोसिस वॉज अ मेजर प्रॉब्लेम इन इंडिया. त्यावेळेला देखील ड्रग्सचं रॅम्पंट यूज होतं निरनिराळ्या प्रकाराने आणि त्याच्यामध्ये ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस झाले आणि त्याच्यानंतर त्या माणसापासून झालेलं ट्युबरक्युलोसिस होता. इट बिकम डिफिकल्ट टू ट्रीट दम. तर अशा प्रकारसाठी व्हॉट इज द प्रोसेस, कारण ही इंडियामध्ये प्रॉब्लेम तर डेफिनेटली आहे पण इट मे गो टू द डेव्हलपिंग कंट्रीज ऑल्सो बिकॉज पीपल आर ट्रॅव्हलिंग, पीपल आर मुव्हिंग. सो सम सॉर्ट ऑफ थिंग्स मे वेदर इट इज अ मिसकन्सेप्ट और इट इज अ राईट की बाबा एकाला जर मला रेजिस्टन्स डेव्हलप झाला ट्युबरक्युलोसिस आणि मी इफ आय पास ऑन दॅट इन्फेक्शन टू समबडी एल्स he may get that particular resistance stage and then whatever the routine tuberculosis treatment that will affect. So the spread of disease will be much more difficult. So what is that? Is this the right concept that it does transfer that way? म्हणजे बॅक्टेरिया तेवढा पॉवरफुल. Yeah. एक्झॅक्टली, म्हणजे इट हॅपन्स, म्हणजे इट कीप्स बिकमिंग मोर पॉवरफुल. पण आपला पण रिसर्च त्या फ्रंटवर थांबला नाही आहे. म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा वर्ल्ड वाईडच आपण प्रॉब्लेम पाहिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर ऑलरेडी खूपच रिसर्च सुरू आहे. It's a continuous process. I know. Exactly. But it is real fact because we have been learning, we have been talking about it. But it does really happen like that. रेजिस्टन्स डेव्हलप झालेली माझी बॉडी इफ आय इन्फेक्ट समबडी एल्स थ्रू माय बॉडी, म्हणजे तुमचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे म्हणजे तुमच्या राईट एक्झॅक्टली तो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. इट कुड स्प्रेड
to other टू people. एक्झॅक्टली आणि तुमच्या बॉडीसाठी तो एका पर्टिक्युलर प्रकारे डेव्हलप झाला होता, तर दुसऱ्या माणसाकडे अजून त्याला लेव्हरेजिंग अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, तर तुमचा जो विकनेस आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी कव्हर केला आहे, दुसऱ्या माणसाकडे जर 2 विकनेसेस मिळाले, दॅट बॅक्टेरिया बिकम स्ट्रॉंग अगेन्स्ट 2 विकनेसेस, देन थर्ड माणसाकडे गेला इट बिकम स्ट्रॉंग अगेन्स्ट 3 विकनेसेस. त्यामुळेच मग हे होतं आहे. आणि आता ओव्हरऑल वर्ल्डमध्ये मोबिलायझेशन आपलं खूप वाढलं आहे, त्यामुळे दिस इज बिकमिंग मोर अँड मोर कॉमन. बॅक्टेरियाला जेवढं डिव्हर्स पॉप्युलेशन इन्फेक्ट करायला मिळतं, इट कीप्स बिकमिंग स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. एक्झॅक्टली. म्हणूनच मग अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा मेजर प्रॉब्लेम होत चालला आहे, आणि तो फक्त भारतात आहे असं नाही, एंटायर वर्ल्ड वाईड तो प्रॉब्लेम आहे. द रिझन्स फॉर दॅट कुड बी डिफरंट. म्हणजे अमेरिकेत स्पिटिंग लोक खूप कमी दिसतील तुम्हाला, बट दे हॅव देअर अदर थिंग्स, म्हणजे प्रोलॉंग हॉस्पिटलायझेशन किंवा हॉस्पिटलायझेशनमध्ये ओव्हर यूज ऑफ सॅनिटायझिंग प्रोडक्ट, मग तेवढ्याच बॅक्टेरियाला अपॉर्च्युनिटीज मिळत जातात. की त्यामुळे वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे. एव्हरीबडी हू इज कॉन्ट्रीब्युटिंग टू दॅट प्रॉब्लेम इज कॉन्ट्रीब्युटिंग इन अ डिफरंट वे. Takes a long time to discover a drug that can target a particular protein in bacterial cell. So मग तो टाइम लागतो, त्यामुळे मग अजून आपण पूर्ण करू शकलो नाहीये. म्हणजे पण त्याच्यावर पण आपल्याकडे गुड न्यूज आहे. म्हणजे डेफिनेटली लाईक एव्हरी ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस इज अ लाँग पाथ. पण आता काय झालं आहे, आपण खूप वर्षांपासून हा रिसर्च करतो, त्यामुळे वी हॅव अ लाँग लिस्ट ऑफ ड्रग्स दॅट कॅन डू समथिंग. तर आता वँडरबिल्टमध्येच एक प्रोग्राम आहे विच इज कॉल्ड ड्रग रिपर्पजिंग प्रोग्राम. म्हणजे जे ऑल द वे टू FDA अप्रुव्हल स्टेजवर गेले, देन ते ड्रग्स पुल करायला लागलेत. त्या ड्रग्सचा नवीन सिनॅरिओमध्ये काही उपयोग होतो आहे का हे आपण बघायला लागलो आहे. आणि म्हणजे तेच बॅक्टेरिया दे आर पुटिंग देअर फाईट, बट ॲज अ ह्युमन वी आर ऑल्सो कलेक्टिव्हली पुटिंग आवर फाईट. म्हणजे त्या डिस्कवरीला टाइम लागत असेल की Repurposing is not as- प्रोटीनला टार्गेट करायचं, और इज इट ऑलवेज अ रायबोझोम विच नाही, दरवेळेला वेगळं प्रोटीन असतं. आणि देन कोविडचं आता हे जे व्हेरियंट येतात, म्हणजे वी ऑल्सो हॅव अ टार्गेट अँड वी नो हाऊ टू टार्गेट दॅट टार्गेट, पण तो व्हायरस म्युटेट होतो. तर म्हणजे प्रोटीन इज नॉट अ स्टॅटिक थिंग, दॅट प्रोटीन कॅन ऑल्सो चेंज, ज्याने मग ते अजून ड्रग म्हणजे त्यांनी अजून रिसर्च कॉम्प्लिकेटेड होतो. पण देन वी हॅव ऑल्सो डेव्हलप मेकॅनिझम की म्युटेट झाला की कसं ते टार्गेटिंग इंटॅक्ट ठेवायचं. मग आपण जे हे करतो म्हणजे प्रोटीन अलाइनमेंट आणि प्रोटीन म्हणजे आपला जसं ॲन्सेस्ट्री असतं तसं प्रोटीनची आपण ॲन्सेस्ट्री स्टडी करतो की खूप काळापासून हा प्रोटीन हा पर्टिक्युलर सिक्वेन्स कधीच चेंज करत नाही, तर क्लिअरली दॅट सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट प्रोटीन. मग आपण तो टार्गेट करतो. मग त्यावरनं समजतं की प्रॉबब्ली दिस ड्रग किती बॅक्टेरियाने रेझिस्टन्स डेव्हलप केला, जर त्यासाठी तो इम्पॉर्टंटच पोर्शन असेल त्या प्रोटीनचा, तर इट विल प्रॉबब्ली नॉट म्युटेट इट, त्याने मग आपलं ड्रग इफेक्टिव्ह राहील. Just out of curiosity, I want to know is generally in this research of pharmaceutical research, drug development research process, what has been the biggest concern? Availability of funds, availability of skilled resource, or the dispatch procedure, maybe the compliance and regulatory aspect. Or how do you figure out which is the most challenging aspect? Is it different with different parts of the world or the place where you work? या ओके. सो त्यांचा क्वेश्चन होता की कोणतं ड्रग डेव्हलपमेंटमधला चॅलेंजिंग पार्ट असतो आणि डज दिस चॅलेंजिंग पार्ट चेंजेस बेस्ड ऑन विच पार्ट ऑफ द वर्ल्ड यू आर लोकेटेड इन. तर याचं मी उत्तर देते, कारण आपला एक तो डिस्कशन सेक्शनच आहे की वाय हॅवंट वी क्युअर्ड ऑल डिसीजेस येत. ते एक्झॅक्टली इट कम्स टू आवर सेव्हरल फॅक्टर्स जे आपण डिस्कस केले. तर आय कम टू दॅट पॉईंट. माईक मिळेल इकडे. ओके, तिथे क्वेश्चन. मगाशी मूलभूत प्रश्न विचारला की परदेशात जे संशोधन होतं फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये किंवा शास्त्रीय इन्स्टिट्यूशन्समध्ये, ते आपल्या इकडे होतं का होत नाही, याचं एक थोडंसं मूलभूत बेसिक आन्सर असं असू शकतं आहे की अमेरिकेने एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे, ज्याला आपण इनोव्हेशन हा शब्द सारखा वापरतो, पण इनोव्हेशन कंपाईल्ड विथ पेशंट केअर अँड बिझनेस हे सगळं त्रिकूट तिथे त्यांनी तयार केलं. त्यांनी सिस्टीमसुद्धा अशी तयार केलेली आहे
की जगातलं पहिलं औषध नवीन रोगावरचं हे पहिल्यांदा तिथेच बनलं, माहीत पण नाही. आणि हा आत्ता आपल्याकडे कार्यपद्धती फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजची अशी आहे की आम्हाला पैसा मिळतो आहे का, पैसा कुठून मिळतो आहे, एस्टॅब्लिश्ड मॉडेल किंवा एस्टॅब्लिश्ड ड्रगवर मिळतो आहे. मग आम्ही ते पेटंट आणणार, तिकडनं घेणार, त्यांचं पेटंट संपलं, जेनेरिक आपल्याकडे झालं की मग ते आपण इथे डेव्हलप करणार. कारण आम्हाला 10 गोष्टींवर पैसे लावून 10च्या 10 गोष्टी, 10पैकी 9 गोष्टी आपण बघितलं 10% सक्सेस रेट आहे. 10पैकी 9 गोष्टींवरचा पैसा गमवायचाच नाही. ती ताकद अमेरिकेने निर्माण केलेली आहे. आज तुम्ही नवीन संशोधन जर बघितलं, आज सगळ्यात पटकन ॲडॉप्ट झालेलं मॉडेल जे तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल, तर मी कायम उदाहरण देतो, टेस्ला EV कार जेव्हा तिथे सक्सेसफुल झाली, पुढच्या महिन्यात सगळं टाटाचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे तयार होतं. ते मी एक्झाम्पल मुद्दाम देतो कारण शास्त्रीय पैलू हे पटकन समजत नाही. पण हे असं टेस्लाचं उदाहरण मुद्दाम दिलं की तुम्हाला एक ॲनॉलॉजी दिली. जेव्हा ही सिस्टीम आपल्याकडे डेव्हलप होईल की ठीक आहे, आमचे 10 गोष्टींवर पैसे लावले, 10 मॉलिक्युल्सवर पैसे लावले, 10 नवीन प्रयोग आम्ही करतोय, त्यातले 9 कदाचित फेल होतील, पण एक कदाचित चालवण्याची आमची कपॅसिटी असेल, तसा चाललं तर चालेल. तेव्हा ते संशोधन, ते इनोव्हेशन, हे मेक इन इंडिया, टू डिझाईन अँड इनोव्हेट इन इंडिया जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे आपल्याकडे होणार नाही. इट्स अ चेंज ऑफ माइंडसेट दॅट वुड बी रिक्वायर्ड. व्हेरी वेल सेड. आणि आपण याबद्दल अजून एक सेपरेट सेशन घेऊ शकतो की कसं हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आपण इथे चेंज करायला पाहिजे अँड हाऊ वी ऑल कॅन कंट्रीब्यूट टू दॅट. म्हणजे हा फक्त कोणाचा तरी मंत्र्याचा प्रॉब्लेम नाही आहे, दिस इज आवर एव्हरीबडीज प्रॉब्लेम. ओके, सो एक क्वेश्चन आहे माझा क्वेश्चन आहे का? वी ऑलवेज हिअर अबाउट वी ऑलवेज हिअर अबाउट देर आर गुड बॅक्टेरियाज अँड बॅड बॅक्टेरियाज. सो जे आपण मगाशी बघितलं की ड्रग्स ॲक्च्युली वर्क ऑन द मेकॅनिझम हाऊ द बॅक्टेरिया वर्क, and if that is the case, they will kill all the bacteria that are present in the body. So is there a way by which we can actually selectively kill the bacteria which are not required and can sustain or keep the good bacteria in body as they are? Yeah. So असं काही आहे का? Yeah, that's Maybe a very- depending upon for example conditions. Very crude example could be like the pH or the temperature. त्या ह्याच्या पद्धतीनं कुठल्या गोष्टी ठेवायच्या, कुठल्या नाही, असं काय पण काम झालं का ड्रग डिलिव्हरी? काम चालूच आहे. म्हणजे मी जे एक्झाम्पल दिलं ते दिलं बिकॉज इट हॅज बीन सक्सेसफुल ऑन अ वायडर स्केल, बट जस्ट बिकॉज इट्स सक्सेसफुल ऑन वायडर स्केल डझंट मीन दॅट्स द आयडियल ड्रग. तर आयडियल ड्रग असंच असेल की जे फक्त बॅड पार्ट्स आहे त्याला ते टार्गेट करेल, बट गुड पार्ट्सला टार्गेट करत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली सगळ्याच अँटीमायक्रोबियल याचा प्रॉब्लेम आहेच आहे की आपले जे गुड बॅक्टेरिया आहे ते पण त्यांनी अफेक्ट होतात. तर त्याच्यावर डेफिनेटली रिसर्च चालू आहे. देर आर सेव्हरल प्रोडक्ट ज्यांनी आपण टार्गेटिंग जितकं ॲक्युरेट करता येईल त्याच्यावर काम करतो. आणि बरेचसे असे ड्रग्ज आहेत जे कॅन अक्युरेटली टार्गेट दॅट सर्टन पार्ट ऑफ पॉप्युलेशन. पण याच्यावर असं पण आपण सोल्युशन हे केलं की ठीक आहे ते बॅक्टेरिया वाईप आउट होत आहेत, तर म्हणून मग प्रोबायोटिक्स घेतले, तर ऑर डाएट अँड न्यूट्रिशन मोर फायबर रिच ठेवलं तर ते बॅक्टेरिया मे बी थोड्या प्रमाणात डिस्ट्रॉय होतील, पण त्यांना सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आपण परत कसं डेव्हलप करू शकतो इन फॉर्म ऑफ प्रोबायोटिक अँड फायबर्स की ते परत रिप्लेनिश व्हायला लागतील. तर पर्टिक्युलरली पीपल हू गो थ्रू किमोथेरपी त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण इट्स आउटराईट किलिंग लॉट्स ऑफ थिंग्स. तर मग त्यांना आपण मोर न्यूट्रिशियस डायट आणि मोर होलसम लिव्हिंग याच्यावर मग एनकरेज करतो. बट दॅट वॉज स्पॉट ऑन ऑब्झर्वेशन. ह्युमन ट्रायल्ससाठी किती त्रास होतो? कशाला? ह्युमन ट्रायल्स घेण्यासाठी किती रेजिस्टन्स येते, किती डिफिकल्टी येते? डिफिकल्टी आहे पण आणि नाही पण. म्हणजे अनफॉर्च्युनेटली इतक्या कमी डिसीजेसवर आपल्याकडे सोल्युशन्स आहेत की समटाईम्स पेशंट दे आर डेस्परेट टू गेट इन टू दिस क्लिनिकल ट्रायल बिकॉज दॅट्स देअर लास्ट होप. त्यामुळे इन सम केसेस गेटिंग रिक्रुट्स फॉर क्लिनिकल ट्रायल इज डिफिकल्ट, बट इन सम अदर केसेस इट जस्ट नॉट, बिकॉज सॅडली दोज पेशंट्स जस्ट डोंट हॅव एनी अदर सोल्युशन.
बट इट्स व्हेरी व्हेरी टाईम अँड मनी कन्झ्युमिंग. म्हणजे आपल्याला फक्त ते क्लिनिकल ट्रायल म्हणून दिसतं, बट देर इज लाईक अ होल सेट ऑफ पीपल दॅट आर वर्किंग बिहाइंड द सीन, की कसे पीपल इन्क्लूड झाले पाहिजे, कोणाला नाही इन्क्लूड केलं पाहिजे, कसं हे करणार. म्हणजे इट्सेल्फ त्याच्या मास्टर्स आणि PhD प्रोग्राम असतात, तेवढं ते कॉम्प्लिकेटेड फील्ड आहे. डिस्प्लेवर जो प्रश्न दिला आहे त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रॉपर डायग्नोसिस आणि करेक्ट मॅनेजमेंट ऑफ मेडिसिन्स या 2 गोष्टी असतील तर पेशंट बरा होतो. मला एक फक्त प्रश्न जाताना विचारायचा, हा थोडासा बाहेरचा प्रश्न आहे. एक अशी पाण्यात केस आली की ज्या केसमध्ये डॉक्टरचं डायग्नोसिस होतं की इंटरस्टेशियल पल्मनरी फायब्रोसिस, वायुकोशांना धरली गेलेली खपली, आणि इम्युनायझेशनचा विचार करताना आपल्याच व्हाईट सेल्स फसवल्या जातात किंवा त्यांना बुद्धी कमी असते, त्यामुळे ते शरीरामध्ये वेगळेच प्रकार निर्माण करतात आणि तो डिसीज इट बिकम्स अनरेमेडाईड. तर मला असं विचारायचं आहे की फार्मसीला ॲनॉटॉमी आणि फिजिक यांचा पण अभ्यास करावा लागतो का? हो, डेफिनेटली. म्हणजे कारण का आपल्याकडे परंपरा अशी आहे की स्वतः वैद्य डायग्नोसिस करत असे आणि औषधही देत असे, मग ते काढ्या असतील, गोळ्या असतील, मात्रा असतील. आता इथे स्टँडर्डायझेशन ऑफ मेडिसिन्स झालेलं आहे. 1 mg, 5 mg, 10 mg, 15 mg, ओके. आता हे mg करेक्ट कुठले वापरायचे हे डॉक्टर्स डिसाईड करतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर गल्लत झाली तर रोग बरा होणार नाही. तर याच्याबद्दल काय उपाय करता येईल की मेडिसिन्स स्वतः डॉक्टरनी करून द्यावीत? कारण का फार्मसी आणि मेडिसिन हे दोन्ही को रिलेटेड आहेत, पण त्याचा फायदा जेवढा मिळावा असं वाटतं तेवढा मिळत नाही आहे. त्याचं काय कारण असू शकतं? तर त्याच्यावर अगेन देर इज नो परफेक्ट सोल्युशन. आणि तुम्ही जे म्हणालात की डायग्नोसिस अँड क्युअर हे येतं, ते आपण दुसऱ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी हे करतो. एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर पण आहे, हे काही वेळा आपण इक्वेजनमध्येच घेत नाही. म्हणजे तो डिसीज स्टेट झाला आहे, इट्स नॉट ऑलवेज द बॅक्टेरिया जो फाईट करायला आला आहे मला. आपण पण काहीतरी आपले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स त्याला कॉन्ट्रीब्यूट केले आहेत, अँड इव्हेंच्युअली देन बॉडी गिव्ज अप अँड जस्ट केव्स टू दॅट बॅक्टेरियल इन्फेक्शन. त्यामुळे तो पण एक पार्ट आहे की फक्त डॉक्टर अँड फार्मास्युटिकल कंपनीज आपल्या आजाराला रिस्पॉन्सिबल नाही आहेत. मेजर रिस्पॉन्सिबिलिटी 70% आपण पण अझ्युम केली पाहिजे की मी काय चेंज करू शकतो. म्हणजे तर आपण आता पर्सनलाइज आणि प्रिसिजन मेडिसिन याच्याकडे चाललो आहे, आणि पुढे मी दाखवेन की 3D प्रिंटिंग ऑफ ड्रग याकडे आपण कसं चाललो आहे. तर फ्युचर ऑफ मेडिसिनमध्ये टू सर्टन एक्सटेंट आपण हे ॲड्रेस करतो आहे. पण अगेन ही जी ओव्हरऑल ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, बेसिकली इट्स अ स्टॅटिस्टिक्स. म्हणजे असं कोणतंच परफेक्ट ड्रग नसतं की ज्याला काही साईड इफेक्ट नसतात. त्यामुळे इट्स ऑलवेज अ गेम ऑफ स्टॅटिस्टिक. जेवढं स्टँडर्डायझेशन होणार आहे त्या स्टँडर्डायझेशनमध्ये हे बाकीचे अनस्टँडर्ड इम्पॅक्ट येणार आहेत. पण म्हणजे तिथेच मग आयुर्वेदा आणि ॲलोपॅथी डिफर होते, कारण ॲलोपॅथी हॅज वन स्टँडर्ड सोल्युशन, आणि तुम्ही त्या गॅरंटीने म्हणू शकता की मला हेडेक होतो आहे आणि मी हे पेन किलर घेतलं ते थांबेल. पण आयुर्वेदामध्ये इट्स मोर पर्सनलाइज, आणि मग ते देन इट ऑल्सो बिकम्स डिपेंडंट की मग त्या डॉक्टरला किती चांगलं करता येतं आहे. ते इवन डॉक्टर खूप हुशार असेल पण ते जे ते प्रिस्क्राईब करतो आहे, फॉर एक्झाम्पल कोणती पावडर हे केली, ती पावडर जर ॲडल्टरेटेड असेल तर मग ते कसं होणार. तर म्हणजे पर्सनलाइज मेडिसिनकडे जायचं तर मग हे बाकीचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तर तिथे मग ॲलोपॅथी आणि या ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेसचा तो हे आहे की तुमची डॉक्टरवरची रिस्क ॲज वेल ॲज त्या ॲडल्टरेशनची रिस्क हे तिथल्या तिथे त्या प्रोसेसमध्ये नलिफाय केली आहे. त्यामुळे देर इज नो परफेक्ट सिस्टम. इच सिस्टम हॅज लाईक सम ॲडव्हान्टेजेस, सम डिसॲडव्हान्टेजेस. आपण सगळ्यांचे खूप छान प्रश्न आहेत. फक्त एक थोड्या वेळाने आपण हा प्रश्न विचाराल का, कारण तिचं प्रेझेंटेशन पूर्ण होईल आणि कदाचित या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्या प्रेझेंटेशनमध्ये ऑलरेडी असतील. पण थोडं पुढे वेळ आहे आपल्याकडे, आणि आहे आपल्याकडे वेळ आहे तर तरी मला म्हणजे मी फास्ट जाऊ का बोल चालेल. बरं, त्यामुळे जस्ट कंटिन्यू कर, मग नंतर परत प्रश्न घेऊया. पण हा गप्पा सेशन आहे म्हणजे हो नाही पण आय लाईक दॅट पॉइंट. या चलो मूव ऑन होऊया. वी कॅन कम बॅक टू क्वेश्चन आन्सर अँड गप्पा सेशन अगेन.
अगेन वाय हॅवन बी क्युअर्ड ऑल डिसिजेस आहेत याच्यात आपण काही प्रश्नांची हे करू. तर जसं मी हे केलं म्हणजे 1000+ इज जस्ट मिनिमम नंबर ऑफ डिसिजेस दॅट वी नो. देर आर ऑलरेडी सम स्टफ इन आवर बॉडी दॅट गोज रॉंग आणि आपल्याला जस्ट माहिती नाही आहे. आणि यापैकी फक्त 500 डिसिजेसवर सम ट्रीटमेंट ऑप्शन आहे. अँड वी इवन cannot call them cure because ते क्युअर होत नाही बट वी कॅन समहाऊ मॅनेज ऑल द सिम्पटम्स. तर हे एक डेफिनेटली बिगेस्ट चॅलेंज आहे. आणि जसं मी सांगितलं की आपण बायोलॉजिकल प्रोसेस कोणती तरी टार्गेट करतो अँड वन ऑफ द व्हेरी पॉप्युलर टार्गेट आहे की प्रोटीन्स म्हणजे जे फंक्शनिंग युनिट आपल्या सेलमधले असतात दे आर वन ऑफ द व्हेरी हॉट टार्गेट्स. आणि हे एवढं हॉट टार्गेट असून आणि 100 वर्षाहून जास्त आपण याच्यावर रिसर्च करून सो फार ओनली 2% ऑफ ह्युमन प्रोटीन्स आपण टार्गेट करू शकलो आहे. म्हणजे देर आर जस्ट सो मच अदर स्टफ इन अ बॉडी जे आपण अजून टार्गेटच नाही करू शकलो आहे. दिस अगेन गिव्ज अ चॅलेंज की मे बी ते प्रोटीन टार्गेटेबल नाही आहेत किंवा ते प्रोटीन आपण टार्गेट केले तर ते म्युटेट होतात. आणि हे फक्त आपण कोडिंग रिजन ऑफ सगळ्या ह्याच्याबद्दल बोलतो आहे. म्हणजे आत्ता आपल्याला समजायला लागलं आहे की देर इज ऑल्सो नॉन कोडिंग रिजन आणि त्या नॉन कोडिंग रिजनमधून प्रोटीनच तयार होत नाही आणि ते नॉन कोडिंग रिजन पण तेवढे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपली बायोलॉजीज इतकी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे की डेव्हलपिंग समथिंग दॅट वर्क्स ऑन एक्सटर्नल इंटरव्हेन्शन म्हणजे ड्रग्ससारख्या इंटरव्हेन्शननी काहीतरी वर्क करू शकतो हे जस्ट इटसेल्फ खूप मोठं चॅलेंज आहे. अँड देन इट ऑल्सो डिपेंड्स ऑन लाईक द नेचर ऑफ डिसीज. तर फॉर एक्झाम्पल कॅन्सरचं तुम्ही ऐकलं असेल. आपण कॅन्सर एक डिसीज कन्सिडर करतो बट लोक कॉमनली म्हणतात इट्स लाईक अ कॉम्बिनेशन ऑफ थाउजंड्स ऑफ डिफरंट डिसीजेस अँड टू सर्टन एक्सटेंट इट्स अ ट्रूथ. म्हणजे नॉट ओनली कॅन्सर टार्गेटिंगला खूप डिफिकल्ट आहे बिकॉज ऑफ म्युटेशन्स अँड ऑल डिफरंट ॲबिलिटी टू मेटॅस्टेसाइज. म्हणजे एका ठिकाणी कॅन्सर झाला की ते समहाऊ डिफरंट ठिकाणी पोहोचतं. आणि कॅन्सर कसं अनलाईक मायक्रो ऑर्गॅनिझम की जे आपल्यापेक्षा खूप डिफरंट असतात. कॅन्सर सेल्स आपल्या ह्युमन बॉडीच्या खूप सिमिलर असतात त्यामुळे टार्गेटिंग दोज सेल्स आर व्हेरी डिफिकल्ट. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जी PhD केली त्याच्यात PCFT जे आपण हे केलं तर ते आपण त्याच्या अगेन्स्टची अँटी कॅन्सर ड्रग्ज आहे. वी जस्ट टार्गेटेड टू रॅपिडली डिव्हायडिंग सेल. तर कॅन्सर या रॅपिडली डिव्हायडिंग सेल असतात पण त्याच्याबरोबर आपल्या बॉडीत अजून पण खूप रॅपिडली डिव्हायडिंग सेल आहेत पर्टिक्युलरली ज्या इम्युन सेल्स वगैरे असतात. मग त्या सेल्स पण अफेक्ट व्हायला लागतात. त्यामुळे समटाईम्स द नेचर ऑफ डिसीज इज जस्ट सो डिफिकल्ट की कितीही त्याच्यावर ट्रीटमेंट आपण फाईंड करत राहू आर फाईट अगेन्स्ट दॅट जस्ट इज वीक. अँड न्यूरोलॉजिकल डिसीजेस. तर ते न्यूरोलॉजिकल डिसीजेस होतात कसे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल एका केसबद्दल की एका ग्रुपनी सम डेटा फॉल्सिफाय करून पब्लिश केलं की याच्यामुळे न्यूरोलॉजिकल डिसीजेसमध्ये खूप मेजर हे होतो आहे. आणि एंटायर फार्मास्युटिकल मार्केट जस्ट वेन आफ्टर दॅट पीपल केप पब्लिशिंग की हो आम्हाला पण हे दिसतं आहे. पण दॅट इज कॉझेशन इज नॉट कोरिलेशन जसं म्हणतो की दॅट पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन इट वॉज असोसिएटेड विथ दॅट डिसीज बट दॅट वॉजन द बेसिस फॉर दॅट डिसीज अँड दॅट जस्ट सेट द फील्ड बॅक बाय 10-20 years. तर आपल्याला डिसीजेसच माहिती नाही आहेत. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन की वाय हॅवंट वी क्युअर्ड दॅट डिसीज बिकॉज वी जस्ट डोंट अंडरस्टँड दॅट डिसीज. अँड देन चॅलेंजेस असतात लाईक HIV की HIV काय होतं की तो जो व्हायरसचा एखादा पार्ट आहे आपल्या बॉडीतच इनकॉर्पोरेट होऊन जातो. त्यामुळे किती पण तुम्ही व्हायरस तो किल करा त्याचा एखादा पार्ट आपल्या बॉडीतच राहिलेला असतो. इट कॅन स्टार्ट बॅक अगेन ॲट सम पॉईंट. त्यामुळे कितीही आपण त्याच्या अगेन्स्ट फाईट केलं आर फाईट स्टॉप्स देअर. त्यामुळे हे जस्ट फ्यू एक्झाम्पल्स झाले की बायोलॉजिकली आपल्याला काय चॅलेंजेस आहेत. अँड देन सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन. तर तुमचा जो प्रश्न होता तर तो इकॉनॉमिक अँड रेग्युलेटरी फॅक्टर्समध्ये येईल. तर सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन मी जे किडनीचं एक्झाम्पल दिलं की मला माहिती आहे किडनीत काहीतरी होतं आहे एक्झॅक्टली कोणत्या प्रोटीनमुळे होतं आहे इव्हन ते कसं मी थांबवू शकते पण मला असा वेच नाही आहे की ते किडनीपर्यंत ते ड्रग जायला पाहिजे. म्हणूनच जो क्रोनिक किडनी डिसीज आहे वन ऑफ द अनक्युअर्ड डिसीजेसमध्ये तो आहे कारण किडनी टार्गेटिंग इतकं जास्त
अवघड आहे आणि आपण किडनीशी मेस पण करू शकत नाही. जेव्हा किडनीशी मेस करू आपलं जे नॉर्मल क्लिअरिंग ऑफ मेटाबोलाइट्स आहे हार्मफुल टॉक्झिक याचं ते मग अफेक्ट व्हायला लागतं. त्यामुळे किडनी डिसीज इज वन एक्झाम्पल की जिथे टिश्यू टार्गेटिंग प्रॉब्लेम आहे. टिश्यू टार्गेटिंग प्रॉब्लेम असल्यामुळे इवन आपल्याकडे फेज 1मध्ये आपण खूप ड्रग्स फाईंड करून ठेवली आहे, ती जस्ट कशी वापरायची आपल्याला माहिती नाही आहे. आणि कमिंग टू द लास्ट क्वेश्चन की इकॉनॉमिक अँड रेग्युलेटरी फॅक्टर, तर कोविड-19चं आपण पाहिलं असेल की ते वॅक्सिन खूप रॅपिडली डेव्हलप झालं आणि आता तो पॉईंट पण आला की वाय US कॅन टेक सर्टन रिस्क. तर त्याच्यात हेच आहे की USनी खूप जास्त पैसा टाकला, नॉट जस्ट USनी, सगळ्याच कंट्रीजनी खूप पैसा टाकला आणि फार्मास्युटिकल कंपनीजला अश्युरन्स दिला की तुम्ही जे काही डेव्हलप कराल आम्ही विकत घेऊ. तर नॉर्मल ह्याच्यात आपण फार्मास्युटिकल कंपनीजला अश्युरन्स कधी देऊ शकत नाही. त्यामुळे मग ती इनहेरंट रिस्क असते. देन इट बिकम्स लाईक बिझनेस इक्वेजन की कोणत्या ह्याच्यावर काम करू. तर म्हणूनच मग टिपिकली जे लहान मुलांचे डिसीज असतात अनफॉर्च्युनेटली देर इज अ लार्ज मार्केट फॉर दॅट. म्हणून मग लहान मुलांच्या अगेन्स्ट जी ड्रग्ज असतात ती खूप कमी प्रमाणावर डेव्हलप केली जातात बिकॉज फार्मास्युटिकल कंपनीज कॅन डेव्हलप इनफ केस आणि गव्हर्नमेंट इज नॉट विलिंग टू पुट फंड्स की तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं. त्यानंतर आहे रेग्युलेटरी फॅक्टर्स की सर्टन कंट्रीमध्ये झालेला रिसर्च तुम्ही इथे आणू नाही शकत. मग तिथे जेव्हा डेटा शेअरिंग आपण थांबवतो तेव्हा रिसर्चर्स दे आर नॉट स्टार्टिंग अ वॉर, दे जस्ट नीड ॲक्सेस टू डेटा. आणि एवढं एखादा मोठा डिसीज क्युअर करणं आपण पाहिलं की इतकं मोठं चॅलेंज आहे. तर म्हणजे यू नीड डेटा इनपुट्स फ्रॉम एव्हरी अँगल पॉसिबल. मग तिथे मग रेग्युलेटरी हर्डल्स येतात की इथून डेटा शेअर नाही होऊ शकत, या फॉर्मॅटमध्ये डेटा शेअर नाही होऊ शकत. तर अशा प्रकारचे इकॉनॉमिक अँड रेग्युलेटरी हे असतात आणि ईच रिजन हॅज इट्स ओन सेट ऑफ प्रॉब्लेम्स. मग ज्यामुळे मग ही ड्रग डेव्हलपमेंटमध्ये जसं तुम्ही म्हणालात इट्स वन ऑफ द मेजर कंट्रीब्युटर्स की जस्ट या रेग्युलेटरी आणि पॉलिसी प्रोसेसेस ज्याच्यामुळे हे नाही होते. और किती GDPचा पोर्शन मी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला देतो. अगेन दिस इज नॉट समथिंग रिलेटेड टू बायोलॉजिकल प्रोसेस बट इट व्हेरी मच डज अफेक्ट हेल्थ केअर अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. जस्ट टू टेक अ फ्यू एक्झाम्पल ऑफ फ्युचर ऑफ मेडिसिन. तर हा आपण लास्ट सेक्शन थांबूया. अजून एक यानंतर सेक्शन होता करिअर्स इन ड्रग डेव्हलपमेंट. ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे लेट्स कनेक्ट ओव्हर लिंक्डइन और झूम मीटिंगमधून आपण तो डिस्कस करू शकतो. बट आय वुड लाईक टू स्पेंड सम मोर टाईम हिअर. म्हणून मग या सेक्शनवर थोडा फोकस ठेवूया आणि पुढचा सेक्शन मग स्किप करूया. तर जस्ट टू गिव यू फ्यू एक्झाम्पल्स ऑफ वॉट फ्युचर ऑफ हेल्थकेअर मे होल्ड फॉर अस. तर हे जे हेल्थकेअरमधलं रिव्हॉल्युशन आहे प्रिसिजन अँड पर्सनलाइज मेडिसिन, ह्याचा रूट तुम्ही पाहिला तर तो इंजिनिअरिंगमध्ये आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्समध्ये आपण जे ॲडव्हान्सेस केले त्यामुळे आपण प्रिसिजन अँड पर्सनलाइज मेडिसिनचा सगळा हा डेटा प्रोसेस करू शकतो आणि तो डेटा यूज करू शकतो. हा आपल्याला खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळाला आहे. तर बेसिकली प्रिसिजन मेडिसिनमध्ये काय होतं की ओके ठीक आहे मी अझिथ्रोमायसिन घेतलं आहे पण दॅट अझिथ्रोमायसिन इज सम डिफरंट कंपाऊंड दॅट इज इन माय बॉडी आणि ते कंपाऊंड जेव्हा माझ्या बॉडीत येतं आहे माय बॉडी इज स्टार्टिंग टू रिस्पॉन्ड इन सम वे आणि माझा जो जेनेटिक मेकअप आहे तो यांच्यापेक्षा वेगळा असेल तो यांच्यापेक्षा वेगळा असेल. त्यामुळे द वे हिज बॉडी इज रिॲक्टिंग युअर बॉडी इज रिॲक्टिंग माय बॉडी इज रिॲक्टिंग इज डिफरंट. तर आपण हे जे मेटाबॉलोमिक्स आणि जिनॉमिक्समध्ये आपले ॲडव्हान्टेजेस झाले त्याच्यावरनं आपण हे करू शकतो की माझ्या बॉडीत काय चेंजेस होत आहे, इथे कसे डिफरंट चेंजेस होत आहे और एका अमेरिकन फिमेलमध्ये हे कसे डिफरंट होत आहे. त्यावरनं मग आपण ठरवू शकतो की ठीक आहे मग हे ड्रग मी या पर्सनला ॲज अ सोलो ड्रग देऊ शकते पण त्या दुसऱ्या जेनेटिक मेकअपच्या पर्सनला हे ड्रग मला दुसऱ्या ड्रगच्या कॉम्बिनेशनमध्ये द्यायला पाहिजे किंवा या थर्ड जेनेटिक पर्सनला कधीच मी या पर्टिक्युलर डोसच्या वर नाही जायला पाहिजे बिकॉज इट्स ऑफसेटिंग अदर बायोलॉजिकल प्रोसेसेस ज्याने लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. मग हे आपण प्रिसिजन मेडिसिन की इट्स नॉट अ स्टॅटिक प्रोसेस इट्स मोर डायनॅमिक प्रोसेस आणि जर बॉडी त्याला डायनॅमिकली रिॲक्ट करते तर ॲज अ मेडिकल फॅकल्टी आपण पण त्याला डायनॅमिकली हँडल करूया. आणि पर्सनलाइज मेडिसिन अगेन मीन्स की आता तरी खूप विमेन्स हेल्थवर रिसर्च होतो आहे. अदरवाईज इनिशियली सगळा जो हे होता मेल डॉमिनेटेड थिंग्स होती त्यामुळे मोस्ट ऑफ द थिंग्स डेव्हलप केल्या जायच्या त्या मेल फिजिओलॉजीला ॲप्लिकेबल असायच्या.
अनफॉर्च्युनेटली विमेन यूज टू सफर बिकॉज ऑफ दॅट. तर इव्हन आता खूप त्याच्यात फंडिंग, डिव्हर्सिटी, ऑर्गनायझेशन, अगेन इट कम्स टू रेग्युलेशन अँड पॉलिसी, त्यामुळे खूप आता फिमेल स्पेसिफिक रिसर्च पण वाढत चालला आहे. दॅट इज जस्ट वन एक्झाम्पल ऑफ पर्सनलाइज मेडिसिन, की PCFT म्हणजे पर्टिक्युलरली प्रेग्नन्सीमध्ये PCFT जे मी PhDमध्ये प्रोटीन स्टडी केलं, खूप चेंज होतं, कारण ती फीटस जेव्हा डेव्हलप होत असतं मदरला तेवढं जास्त फोलेट घ्यायला लागतं. तर याच्यावरनं मग आपण आता हे करायला लागलो आहे की या पर्सनचा जेंडर काय आहे, या पर्सनचा जेनेटिक मेकअप काय आहे, या पर्सनचं एज काय आहे, कुठल्या कंट्रीत और कुठल्या रिजनमध्ये राहतो, याच्यावर मग ते ड्रग आपण कसे द्यायला पाहिजे याचा मोर अँड मोर आपण रिसर्च करायला लागलो आहे. सो दॅट इज गोईंग बॅक टू हाऊ वी कॅन पर्सनलाइज बट स्टील स्टे स्टँडर्डाइज. ह्याचं एक गुड एक्झाम्पल आहे. अँड अगेन आय थिंक दिस इज डेफिनेटली अ गुड न्यूज. आणि याने जे मी सांगितलं की रेझिस्टन्स आणि हे प्रॉब्लेम होतात, वन सोल्युशन फॉर ऑल जेवढं आपण कमी करू तेवढं अजून आपण प्रिसाईज होत जाऊ आणि तेवढं आपण आपल्या एनिमीला एम्पॉवर करणं कमी करायला लागू. सेकंड एक्झाम्पल आहे ॲट होम ड्रग टेस्टिंग अँड 3D प्रिंटिंग. म्हणजे इथे कोविडमध्ये आपण सगळ्यांनी घरी टेस्ट घेतल्या, तर म्हणजे आपण काही सायंटिस्टपेक्षा कमी नाही आहोत. वी हॅव दॅट ॲबिलिटी. आता हेच आपण पॉप्युलेशनला अजून एम्पॉवर करत चाललो आहे. मोबाईल आपले आता इतके जास्त पॉवरफुल असतात की त्या पिक्चरमधून इनफ रिझोल्युशनचा डेटा पॉईंट आपल्या एखाद्या डॉक्टरला मिळू शकतो, ज्याच्यावरनं डायग्नॉसिस आणि हे होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या ॲडव्हान्टेजेस, अगेन दीज आर नॉट समथिंग बायोलॉजिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमधून आलेल्या गोष्टी आहेत. हे जसं फील्ड डेव्हलप होतं आहे तसे हे ॲडव्हान्टेजेस होत आहेत. त्यामुळे ॲट होम ड्रग टेस्टिंग म्हणजे पर्टिक्युलरली US मध्ये हा खूपच प्रॉब्लेम आहे की जे मेजर एरियाज असतात तिथे हॉस्पिटल असतात, पण बाकी लोकांना ऑलमोस्ट 2-2 तास यायला लागतं. त्यानंतर यू हॅव टू वेट 4 hours टू सी अ डॉक्टर. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपलं सोल्युशन आहे की ॲट होम टेस्टिंग होऊ शकतं. आणि पर्टिक्युलरली जे ओल्डर पॉप्युलेशन असतं त्याच्यात पॉलीफार्मसी वाढत जाते. म्हणजे एका माणसाला खूप ड्रग्ज घ्यायला लागतात. मग काही वेळा एखादा ड्रग विसरतं, काही वेळा एकच गोळी 2दा घेतली जाते. तर हे कसं अवॉइड करायचं, तर 3D ड्रग प्रिंटिंग. आणि हे अगेन 3D प्रिंटिंगमधलं इनोव्हेशन आहे जे हेल्थकेअरमध्ये येतं आहे की इदर फार्मसिस्टकडे असं मशीन असेल, तुम्ही जायचं, तुमचा बारकोड स्कॅन करायचा, त्याला सगळी तुमची इन्फॉर्मेशन मिळेल की या ताईला सकाळी हे मेडिसिन घ्यायचं, या डोसमध्ये, दुपारी हे, संध्याकाळी हे. त्या एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये तुमची एकच पिल प्रिंट होईल. घरी जाऊन फक्त तुम्ही ती पिल घ्यायची. यू डोंट हॅव टू सी द लेबल, यू डोंट हॅव टू सी. म्हणजे ह्युमनवर जेवढं प्रेशर आता टाकलं जातं आहे ते खूप कमी होत जाणार आहे. आणि हे आता फार्मसीजमध्ये पोचायला लागलं की फार्मसिस्ट तुमच्यासाठी 3D प्रिंट करू शकतो. इव्हेंच्युअली हे घरी पण पोहोचू शकेल की डॉक्टर तुमचा मोबाईलवर स्किन बघतो आहे आणि हे स्किन लिजन हे झालं आहे, ओके ठीक आहे, मी अझिथ्रोमायसिनचा डोस कमी करतो आणि दुसऱ्या एका ड्रगचा वाढवतो. तर डॉक्टर कॅन जस्ट तिथून करू शकेल आणि तुमचं घरचं जे मशीन आहे इट विल जस्ट डिस्पेन्स अ न्यू टॅबलेट ज्याचं ते प्रपोर्शन वेगळं असेल. अँड अगेन दिस इज लाईक व्हेरी एक्साइटिंग फ्युचर वेअर वी आर वॉकिंग टुवर्ड्स. नेक्स्ट जे आहे ते अगेन मी सांगितलं की फक्त 2% आपल्या बॉडीतले जे प्रोटीन आहे ते आपण टार्गेट करू शकलो आहे. कारण बऱ्याचसे प्रोटीन कसे दिसतात, कसे फंक्शन करतात हेच आपल्याला माहिती नाही. तर सायन्समध्ये सगळ्यात हॉट करंट रिसर्च जो होता तो डेव्हलपमेंट ऑफ अल्फाफोल्ड, की प्रोटीनचं सिक्वेन्स काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, हे सगळं. आणि त्याच्यात AI आणि डेटा सायन्स वापरून जस्ट सिक्वेन्स बेस ते प्रोटीनचं स्ट्रक्चर द्यायला लागलं आहे. आणि ही स्ट्रक्चर एवढी जास्त ॲक्युरेट आहेत हे समजायला लागलं आहे जेव्हा आपण क्रिस्टल स्ट्रक्चर, क्रायोएम स्ट्रक्चर केली, की जे कम्प्युटर सांगतो आहे त्याच्यावर आता आपला विश्वास वाढत चालला आहे. आणि त्याच्यावर बेस्ड आपण जी ड्रग डेव्हलपमेंट करतो आहे दॅट इज शोईंग लॉट ऑफ प्रॉमिसेस की तुम्ही खरं त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर तुमच्याकडे नाही आहे पण या अल्गोरिदमने प्रेडिक्ट केलं आहे, दॅट्स गुड इनफ की तुम्ही ते ड्रग डेव्हलपमेंटला वापरू शकता. आणि यांनी सडनली आपली ॲबिलिटी वाढली आहे की जे आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हते ते पण प्रोटीन्स आपण टार्गेट करू शकतो आहे. तर अगेन दिस इज एक्साइटिंग एक्झाम्पल की यांनी ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस ॲक्सेलरेट होईल. वी वोंट हॅव टू वेट 30 years बिफोर दॅट स्ट्रक्चर इज अवेलेबल, देन वी कॅन टार्गेट दॅट ड्रग.
नेक्स्ट आहे डेटा शेअरिंग, म्हणजे डेफिनेटली पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड अँड अदर थिंग्स इन्व्हॉल्व. पर कोविड हे वन ऑफ द एक्झाम्पल झालं की त्या कोणत्या तरी एका लॅबनी सिक्वेन्स, त्या कोविडचा व्हायरसचा काय सिक्वेन्स आहे पब्लिकली अवेलेबल केला आणि तो पब्लिकली अवेलेबल केला, त्यामुळे हंड्रेड्स लॅब डिन हॅव टू रन दॅट सिक्वेन्स आर ओव्हर अँड ओव्हर अगेन. तो जस्ट अवेलेबल होता, दे कुड मूव ऑन टू नेक्स्ट स्टेज. तर आता हे जे कनेक्टिव्हिटी आपली वाढली आहे झूम अँड अदर मीडियमने, तसंच सायंटिफिक ॲल्गॉरिदम आपण कशा शेअर करू शकतो आणि सायंटिफिक डेटा आपण कसा शेअर करू शकतो आणि कसा तो प्रोसेस करू शकतो, ह्याच्यात खूप इनोव्हेशन झाली आहे. यामुळे झालं आहे की डेटा शेअरिंग अँड पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप होणं आता खूप सोपं होत चाललं आहे. अँड दॅट्स अगेन अ गुड न्यूज की याच्याने ड्रग डेव्हलपमेंट आणि ड्रग ट्रीटमेंट हे सगळं ॲक्सेलरेट होत जाईल. अनदर एक एक्झाम्पल आहे सेल अँड जीन थेरपी. तर जसं मी सांगितलं की आत्तापर्यंतची जी ड्रग्ज आहे ऑलमोस्ट 90% ऑफ द ड्रग्ज आर स्मॉल मॉलिक्युल्स, म्हणजे केमिकल एंटिटीज आहेत. पण आता आपण अशा एरात चाललो आहे जिथे आपल्याला माहिती आहे की आपली रोगप्रतिकारक शक्ती असते आणि सायंटिस्ट फिगर दिस आउट की ह्युमनकडे आहेच ही रोगप्रतिकारक शक्ती, तर आपण ती कशी वापरू शकतो. तर दिस इज कार्टी थेरपी, जस्ट करंट एक्झाम्पल ऑफ हाऊ सेल अँड जीन थेरपी वर्क. तर सपोज या माणसाला कॅन्सर आहे, आपण त्याच्या इम्युन सेल्स घेतो आणि त्याच्या इम्युन सेल्सला माहिती नसतं की त्याच्याच बॉडीत जो कॅन्सर आहे कसा टार्गेट करायचा. मग त्याच्या सगळ्या आपण बोन मॅरोतून इम्युन सेल्स घेतो आणि ते आपण इंजिनियर करतो की जेव्हा आपण परत त्या माणसाच्या बॉडीत टाकू त्यांना तो कॅन्सर सेल रेकग्नाईज करता येईल आणि ती कॅन्सर सेल रेकग्नाईज केली की इट कॅन किल दॅट कॅन्सर सेल. मग त्या परत त्या माणसात टाकल्या जातात अँड सडनली नाव ही हॅज ॲबिलिटी टू डिटेक्ट दॅट कॅन्सर अँड किल दॅट कॅन्सर. तर त्या माणसाचीच वेपन वापरून त्याच्याच बॉडीत जो एनिमी लपला आहे त्याला आता आपल्याला टार्गेट करता येतं आहे. त्यामुळे हा जो सेल अँड जीन थेरपी आहे वन ऑफ द व्हेरी हॉट फील्ड्स करंटली अंडर डेव्हलपमेंट. आणि जसं मी सांगितलं लॉन्जिव्हिटी रिसर्च की आग लागल्यावर आपण खूप आता काम केलं आहे की आग लागल्यावर कशी ती आग विझवायची, आता ती आग लागू कसं नाही आहे ते कसं बघायचं, हे सगळं वर्ल्ड वेकअप होत आहे आणि तेच लॉन्जिव्हिटी रिसर्च. तर इव्हन आत्ता US ही एवढी डेव्हलप कंट्री आहे पण ॲव्हरेज लाईफस्पॅन तिथे 87 इयर्स आहे. म्हणजे या 87 इयर्स जेव्हा एखादा माणूस प्रेसिडेंट असू शकतो ॲव्हरेज पॉप्युलेशन तेव्हा डाय होतं आहे. आणि हेच लोकांना आता समजायला लागलं दिस इज अन राईट, वी शुड बी लिव्हिंग 120 अँड 150 इयर्स. या मोटिवेशनने स्टिम्युलेट होऊन मग आपण मोर अँड मोर बघायला लागलो आहे की का मी आजारी पडतो, का मी अर्ली मरतो. आणि मग याच्यामुळे मग लॉन्जिव्हिटी रिसर्च मग काय काय आपण करू शकतो बोथ आपल्या लाईफस्टाईल फॅक्टरमधून आणि मॉडिफायबल फॅक्टरमधून. तर लॉन्जिव्हिटी रिसर्च इज ऑल्सो ग्रेट प्रॉमिस की कसं फ्युचर ऑफ मेडिसिन इट्स नॉट ओनली गोइंग टू हेल्प अस लिव्ह 120 और 150 इयर्स बट ते डिसीज फ्री 120 अँड 150 इयर्स असतील. आणि आत्ता तुम्हाला जर वाटत असेल यू डोंट हॅव इनफ आवर्स इन युअर टाईम, जस्ट इमॅजिन की तुमचं लाईफ लिटरली नेक्स्ट 30 इयर्समध्ये डबल होऊ शकतं. त्यामुळे आत्तापासूनच विचार करायला सुरू करणार काय आहात एवढ्या सगळ्या एक्स्ट्रा वेळाचा. वन ऑफ द रिअली एक्सायटिंग डेव्हलपमेंट म्हणजे जस्ट मी आत्ता भारताच्या ट्रिपवर यायच्या आधी आमचा नासाबरोबर कॉल झाला अँड नासा इज पुटिंग लॉट्स अँड लॉट्स ऑफ मोर फंडिंग इन टू स्पेस रिसर्च. तर म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीजला इट्स व्हेरी एक्सायटिंग कारण स्पेस रिसर्च म्हणजे स्पेस ऑफर सर्टन काइंड ऑफ एन्व्हायरमेंट जिथे आपण सर्टन केमिकल जे म्हणजे अर्थवर प्रोड्यूस नाही करू शकत व्हेरी इझिली आपण स्पेसमध्ये प्रोड्यूस करू शकतो. अगेन दॅट्स अ गुड न्यूज फॉर अस. जसं मी सांगितलं काही वेळा आपल्याकडे लीड पण असतं पण ते लीड मे बी आपण इनफ स्केलवर सिंथसाइज नाही करू शकणार और स्टोअर नाही करू शकणार, पण स्पेस रिसर्च ऑफर्स दॅट अपॉर्च्युनिटी जिथे आपण ते करू शकतो. आणि स्पेस रिसर्चमध्ये अशा फ्रंटवर पण रिसर्च चालू आहे म्हणजे जसं आपण पाहिलं की पुण्यातला एखादा इथला माणूस आजारी पडला त्याच्या शेजारी हॉस्पिटल असू शकतं, रुरल एरियातला एखादा माणूस आजारी पडला मे बी ही नीड्स 5 to 10 years टू ॲक्च्युली गेट टू हॉस्पिटल. तुम्ही स्पेसचा रिसर्च करून बघा, इव्हॅक्युएशन टाईम्स इतके क्रेझी असणार आहे तिथे. तर मग आत्तापासूनच त्याच्यावर रिसर्च चालू आहे की इव्हॅक्युएशन टाईम जर क्रेझी असतील तर आत्ता आपल्याकडे जी ड्रग्ज आहे कोणती त्याच्यातली ड्रग्ज मग इफेक्टिव्ह होऊ शकतील, कोणत्या मेथडॉलॉजीज आपण स्पेसमध्ये वापरू शकतो की तिथे जर काही एडची गरज पडली तर कोणत्या प्रकारे आपण रिस्पॉन्ड केलं पाहिजे आणि कोणत्या मीन्सनी रिस्पॉन्ड केलं पाहिजे याच्यावर एकदम आत्ता हेवीली रिसर्च सुरू आहे.
अँड जसं मी म्हणाले तसं टेलिमेडिसिन म्हणजे ओव्हरऑल people are just online available online, doctors are available online and sometimes पुण्यातले सगळे डॉक्टर बिझी असतात पण मे बी सोलापूरमधले डॉक्टर ॲज बिझी नाही आहे और असं काही आहे की फक्त ती स्पेशालिटी पुण्यातच अवेलेबल आहे पण सोलापूरच्या एखाद्या माणसाला त्याला ॲक्सेस हवा आहे. टेलिमेडिसिन इज द सोल्युशन की ही गॅप आपण आता कमी करायला लागलो आहे आणि जसे आपले इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड हे व्हायला लागले आहेत यू डोंट हॅव टू गो टू डॉक्टर आणि तुमची 1 तास सगळी हिस्ट्री सांगत बसा. म्हणजे खूप बिझी डॉक्टर आहे त्यावर आपलं हे सोल्युशन आहे की तुमचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड एकदम वेल मेंटेन असतील अँड AI विल बी प्रोसेसिंग दॅट. त्यामुळे डॉक्टरला पण खूप मोठ्या फाईल वाचायची गरज नाही आहे. AI जस्ट स्पिटिंग आउट लाईक हेही तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन यू शुड नो अबाउट दिस पेशंट किंवा हे महत्त्वाचे फॅक्टर आहे आणि ह्याच्यावर बेस तुम्ही डिसिजन घ्या. त्यामुळे अगेन टेलिमेडिसिन इज वन ऑफ द व्हेरी एक्साइटिंग न्यू एराज जे खूपच लोकांना मदत करणार आहे अँड पर्टिक्युलरली अंडर सर्व्ड पॉप्युलेशन. ओके आपण हा एरी स्किप करूया आणि जस्ट जसं मेधाविनीने इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं US मध्ये आपण ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन सुरू केलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आयब्रेटा प्रोजेक्ट हे केला आहे ज्याच्यात व्हेरियस ॲक्टिव्हिटीज रिलेटेड विथ बायोसायन्सेस रिसर्च एज्युकेशन अँड अवेअरनेस चालू असतात. तर एनी लेवलचे एनी स्किलचे कुठलेही लोक असाल वी वूड लव टू गेट यू इन्वॉल्व. त्यामुळे डेफिनेटली दॅट इज वन अपॉर्च्युनिटी की आपण आजच्या आज कसे कनेक्ट करून या मुवमेंटमध्ये एकत्र काम करू शकतो. त्याचबरोबर आपला दुसरा प्रोजेक्ट आहे JPF ॲनालिटिक्स. तर आत्ता कोविडचं रिपोर्टिंग कसं झालं पुण्यात आणि त्या कोविडच्या रिपोर्टिंगमध्ये प्रॉब्लेम काय होते आणि याच्यातून काय बेटर पॉलिसीज आपण हे करू शकतो. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल ऑफ वॉट JPF ॲनालिटिक्स इज डुईंग. बेसिकली डेटा पॉवर्ड थिंक टँक हे JPF ॲनालिटिक्सचा विचार करू शकता आणि दॅट इज वन त्याचा वन फोकस आहे हेल्थकेअर. त्यामुळे दॅट इज अनदर अपॉर्च्युनिटी. हेल्थकेअरमध्ये इंटरेस्ट असेल तर लेट्स गेट कनेक्टेड देअर. आणि या व्यतिरिक्त दिस इज गप्पा सेशन बट इट हॅज टू एंड ॲट सम पॉईंट बट आय वुड डेफिनेटली लव टू कंटिन्यू दिस गप्पा सेशन अँड मोर दॅन वन वे टू अदर कॉन्व्हर्सेशन. सगळे लोक एकत्र येऊन आपण अजून एक्साइटिंग थिंग्स करू शकतो. त्यामुळे कोणाला काही लाईफ सायन्सेसमध्ये ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोजेक्ट लॉन्च करायचा आता आपले सर आहेत जे 11वी-12वीमध्ये मेडिकल करिअर्स कशी डिव्हर्सिफाय करण्यात येते त्यावर काम करत आहेत. तर डेफिनेटली आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू कनेक्टिंग विथ हिम. इथे पण आपले कोणी एक्सपर्ट असतील तर प्लीज रीच आउट टू हिम. तर असेच आपण एकत्र येऊ या सगळे अँड लेट्स डू एक्साइटिंग थिंग्स. कोणाला काही कोलॅबरेशन कन्सल्टिंग असेल आय विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प ॲज टाईम परमिट्स. आणि अगेन आपण आता करिअर सेशन नाही कवर करू शकलो बट कुठले स्टुडंट असतील और तुमची मुलं असतील हू आर इंटरेस्टेड इन लाईफ सायन्सेस फील्ड आय एम मोर दॅन हॅपी टू टॉक टू देम. पण त्याच्याबरोबर आपण आयब्रेटामध्ये खूप लोक कनेक्ट करून घेतले त्यामुळे वी हॅव लॉट्स ऑफ रिसोर्सेस अवेलेबल फॉर एनीवन हू आर विशिंग टू गो टू लाईफ सायन्सेस और मोठे लोक ज्यांना आता एक्स्ट्रा 50-60 वर्ष मिळणार आहे अँड वॉन्ट टू स्टार्ट अनदर करिअर लेट्स टॉक. आणि फर्दर गप्पा फील फ्री टू हॅव माय नंबर फ्रॉम प्रतिमाताई आणि LinkedInवर पण कनेक्ट करू शकू अँड लेट जस्ट कंटिन्यू रोलिंग दिस फॉरवर्ड. थँक्यू. चालेल वी कॅन गो टुवर्ड्स क्वेश्चन आन्सर सेशन. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? Research which is happening in those areas. Can you give a glimpse of those 5 or 10 or drugs which are? जसं मी आता कव्हर केलं तर एक एक्झाम्पल देते. आपल्याला मे बी सगळ्याबद्दल बोलता नाही येणार पण मल्टी ड्रग रेझिस्टन्सबद्दल आपण बोललो तर असं आत्ता डिस्कशनमध्ये आहे की एक असं ड्रग प्रॉमिस झालं आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ काय कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम अफेक्ट करतो आहे वी आर एबल टू टार्गेट दॅट ड्रग आणि ते टार्गेट मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्या ड्रगला रेझिस्टन्स डेव्हलप नाही होणार याचे खूप खूप चांगले आता क्लिनिकल रिझल्ट्स दिसत आहे. सो दॅट कुड बी वन ड्रग दॅट इज रेझिस्टन्स टू रेझिस्टंट. दॅट इज वन एक्साइटिंग एक्झाम्पल ऑफ समथिंग दॅट इज कमिंग. एक्झॅक्टली. फ्युचर ऑफ मेडिसिन फारच एक्साइटिंग तुमच्या ह्याच्या बोलण्यामध्ये आलं. त्यातलं सेल आणि जीन हा जो भाग तुम्ही म्हणला
तो पुढच्या किती वर्षात येईल असं तुम्हाला वाटतं का हॉट रिसर्च चालू असेल तर? ऑलरेडी सुरू आहे. म्हणजे मी ते एका लहान मुलाचं एक्झाम्पल दिलं, दॅट इज एक्झाम्पल ऑफ जीन एडिटिंग. म्हणजे आता जे नोबेल प्राईज मिळालं होतं 2 वर्षापूर्वी ते एक्झॅक्टली याच्यात क्रिस्परसाठी मिळालं होतं. तर क्रिस्पर हॅज ऑफर्ड असं टूल की आपण कसं जेनेटिक थिंग एडिट करू शकतो. त्यावरनं आता फर्स्ट जो डिसीज ट्रीट होतो दॅट इज सिकल सेल ॲनिमिया जो आहे तो ट्रीट होतोय. त्यामुळे ऑलरेडी क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. इट्स नॉट फार ऑफ. लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळं जे डिसीज आहेत अल्झायमर किंवा पार्किन्सन इज नॉट स्पेसिफिकली अल्झायमर आणि त्याचे नंबर ऑफ पेशंट्स आर इन्क्रीजिंग. त्याच्यासाठी डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलप कंट्री दोन्ही ठिकाणी होत आहेत. त्याच्या कुठल्या स्टेजला होतं आपण? आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डिस्कशन होतं आहे, थोडेफार पेपर पब्लिश होतात, पण वेअर आर वी दॅट इज अ मेजर चॅलेंज. पुण्यामध्ये जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 अल्झायमर सेंटर्स आहेत. म्हणजे एवढ्याशा सिटीमध्ये इतके पेशंट तयार होतात म्हणजे बिकॉज ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, सो मेनी अदर प्रॉब्लेम्स आहेत. पण वेअर आर वी वेअर इज द ड्रग्स ऑर एनिथिंग विच इज हॅपनिंग अराउंड? कारण आपल्याकडे तर काय होत असेल असं मला वाटत नाही. कारण बिकॉज ऑफ सो मेनी रिझन बिकॉज वी आर डेव्हलपिंग. एक फनी तुम्हाला फक्त सांगते, कालच आमचं गिरीश रावांबरोबर बोलणं चाललं होतं आणि गिरीश रावांच्या वडिलांना अर्ली साईन्स ऑफ डिमेन्शिया दिसत होते. तर डॉक्टरने त्यांना कोणतं ड्रग प्रिस्क्राईब केलं असेल? एनी गेसेस? नाही, त्यांना असं ड्रग प्रिस्क्राईब केलं की एका व्हॉलेंटियर संस्थेत तुम्ही जाऊन बसा आणि प्रत्येक माणसाला नावाने हाक मारायची. तर दिस वॉज द ड्रग. तर म्हणजे हे एक्झॅक्ट ऑर ब्रेन प्लास्टिसिटी. तर आता एजिंग इज नॉट द प्रॉब्लेम. भारतात जर मी स्पेसिफिकली एक ऑब्झर्वेशन पॉईंट आउट करायचं म्हणलं, 60-65 वर्षाला लोक रिटायर होत आहेत अँड दॅट्स देअर कीवर्ड. मी रिटायर झालो आहे. ब्रेन प्लास्टिसिटी स्टॉप्स देअर. त्यामुळे इट्स नॉट द फॉल्ट ऑफ फार्मास्युटिकल कंपनीज. आपणच आपलं एवढं पॉवरफुल सुपर कम्प्युटर आहे तो वापरत नाही आहे. म्हणजे US हे करायला लागतं. पर्टिक्युलरली पेट्रोल किंवा डिझेलच्या गाड्या असतील, तुम्ही वापरत नसाल तरी तुम्हाला त्या एकदा तरी सुरू करायला लागतात, ज्याने त्या इंजिनचं functioning properly maintain होईल. That applies to human physiology. We should be treating our body as a temple, पण ते होत नाही आहे. तर तसं म्हणजे टू आन्सर युअर क्वेश्चन मी एक्झाम्पल दिलं की खूप आपण ड्रग डेव्हलपमेंट कशी ॲक्सेलरेट करता येईल यावर खूप रिसर्च चालू आहे. त्यामुळे ऑन दॅट फोरफ्रंट आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक की जसं आपल्याला मोर अँड मोर या डिसिजेसबद्दल समजत जाईल, आर टार्गेटिंग ॲबिलिटी इज बिकमिंग बेटर. पण आता बेसिक सायन्सेसमध्ये तेवढा रिसर्च ॲक्सेलरेट करायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा एकीकडे सोल्युशन सापडतं, दुसरा प्रॉब्लेम हे होतो की बेसिक रिसर्च खूप सिरियसली घेतला जात नाही आहे. ट्रान्सलेशन आणि जसं यांनी पॉईंट आउट केलं की इनोव्हेशन याच्या मागे सगळे जात आहेत. समटाईम्स इनोव्हेशन इज फाईन बट इनोव्हेशन कम्स वेन यू हॅव व्हेरी सॉलिड फाउंडेशन. तर आपली ड्रगेबिलिटी वाढती आहे पण बेसिक रिसर्च कमी होत आहे. तर असे चॅलेंजेस आहेत. पण ऑन द अदर स्पेक्ट्रम आपण मोर अँड मोर लाईफस्टाईल अँड डाएट पण सिरियसली घ्यायला लागलो आहे. त्यामुळे आय डेफिनेटली हॅव ऑप्टिमिस्टिक in terms of drugs. आता जे काही We have another expert sitting with us, Anand Dev. He's actually working on Alzheimer's in Lilly. So we would, after this interaction over, we would actually ask him also a couple of questions about some of these. Yeah, and feel free to jump in if you have better answer to his question. डिमेन्शिया आणि अल्झायमरमध्ये डॉक्टर नाडकर्णींनी पण एक सेशन सुरू केलं सिनियर सिटीजन. For throughout your career, you use certain part of your brain. He said if you want to prolong that coming of a dementia, you use the other side. Maybe I am a scientist or maybe I am a say clerical job or accounts job. You try to do something else where the other side of the brain is not being used to that extent. So that particular entire thing balances out. So it's a senior citizen program they started. It's a psychological things are happening. But on drug front, anything is happening. Because I heard that on Parkinsonism, there is a lot of research. A lot of drugs are happening, especially in UK and all. They inject something so that the Parkinson disease are reduced to that extent. Otherwise, there are no drugs available for Parkinson. It's a progressive disease. So on that front, any drugs things are happening. Research what must be going on. Definitely it must be going on. That's a major problem.
तर अल्झायमरसाठी ऑलरेडी आपल्याकडे सर्टन ड्रग्ज आहे जी इवन FDA मधून क्लिअर झाली आहेत. पण कसं होतं आहे की ती अल्झायमरच्या अगेन्स्टची जी ड्रग आहेत ते क्लिनिकल जे बायोलॉजिकल ऑब्झर्वेशन आहे म्हणजे सर्टन प्रोटीनचं ॲक्युम्युलेशन होतं आहे आणि ते ॲक्युम्युलेशन कमी होतं आहे तर बायोलॉजिकल रिस्पॉन्स आपली बॉडी देते आहे पण त्याच्यातून जे क्लिनिकल आउटपुट होतं म्हणजे अल्झायमरचे जे तुमचे सिम्पटम्स आहेत ते रिव्हर्स व्हायला अजून हे नाही होते. मग दॅट इज द करंट गॅप इन दॅट पर्टिक्युलर अल्झायमर रिसर्च की आपण बायोलॉजी करेक्ट करायला शिकलो आहे पण त्या बायोलॉजीचे जे सिम्पटम्स आहेत ते अजून आपल्याला करेक्ट करता येत नाही आहे. अँड दिस गोज बॅक टू बेसिक रिसर्च कारण आपल्याला वाटलं ते प्रोटीन जे ॲक्युम्युलेट होतं आहे त्यामुळे अल्झायमर झाला ते प्रोटीनचं ॲक्युम्युलेशन थांबू झालं आपलं सोल्युशन बट अनफॉर्च्युनेटली अल्झायमर इज नॉट व्हॉट इट सीम टू बी. एक 2 प्रश्न होते पण आता आपल्याकडे हैदराबाद वगैरेमध्ये बऱ्याचशा नोवार्टिस वगैरे सारख्या कंपन्यांचे कॅप्टिव्स आहेत जिथे खूप रिसर्च आणि दे आर फंडिंग मतलब आपल्या इथले MBBS डॉक्टर्स वगैरे पण तिथे एम्प्लॉईड आहेत आणि आय थिंक दॅट्स ह्यूज थिंग्स गोईंग ऑन इन ACZs. तर 80sच्या सुमारास जेव्हा IT इंडस्ट्रीशी कम्पेअर करतो आहे मी तेव्हा आधी थिंक टँक सगळं US होत होतं कॉम्प्युटर वगैरे. जेव्हा इकडे विप्रो आणि इन्फोसिस जन्माला आल्या आणि त्यांनी जो ड्रास्टिक विदिन अ डिकेड त्यांचं लॉट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि दॅट नाव इंडिया बिकेम द हब ऑफ IT की ज्यांना नंतर ॲक्सेंचर आणि डेलॉइट वगैरे सारख्यांना सुद्धा इथे दुकानं उघडावी लागली. डू यू सी दॅट कॅन बी अ पॉसिबिलिटी इन फ्युचर म्हणजे इट्स अगेन इमॅजिनरी थिंग टू ॲट दिस मोमेंट पण ज्या पद्धतीने फार्मा आणि या इंडस्ट्रीवर इथे सगळं R&D आणि हे सगळं होतं आहे प्रॉबेबली सम थॉट्स ऑन दॅट. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता या कंपन्या स्वतःचा जे रिसर्च करतायत आणि डेटा आहे त्यांच्या स्वतःची ओनरशिप आहे प्रॉबेबली म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग पण आय एम जस्ट कम्पेअरिंग विथ इन्शुरन्स ऑल्सो. जेव्हा आपल्याकडे फक्त PSUs होता सगळा डेटा इन्शुरन्सचा त्यांच्याकडे होता. जेव्हा इकॉनॉमी ओपन अप झाली तेव्हा आता 40 कंपन्या जेव्हा आल्या तेव्हा प्रत्येक जणाचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर बेस्ड ॲक्च्युरियल म्हणजे बेसिकली द प्रॉडक्ट डिझाईन आणि ते प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस सगळ्या इन्शुरन्स इज ऑल अबाउट दॅट. तसंच म्हणजे या ड्रग डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या जर मोनोपली असलेला डेटा जर असेल तर हॅज US एनी प्रोटोकॉल्स ऑफ स्टँडर्डायझेशन किंवा बेंचमार्क कारण शेवटी प्रत्येकाकडे नॉलेज बेस आहे पण तो जोपर्यंत इंटिग्रेट होऊन त्याचं काहीतरी होत नाही तोपर्यंत देर इज नो मिनिंग इन हॅव्हिंग दॅट डेटा समवेअर राईट. कारण एस्पेशली इन हेल्थकेअर इंडस्ट्री आजपर्यंत अनुभव असा आहे की प्रत्येकाने जे मेडिकल डिव्हायसेस केले आहेत त्याही ते जॅपनीज असेल नाही तर जर्मन असेल त्यांचं कधी इंटिग्रेशन व्हायचं नाही कारण प्रत्येकाचे प्रोटोकॉल्स वेगळे. एक्झॅक्टली. सो दिस इज द सेकंड पॉईंट की त्याच्यात काही स्टँडर्डायझेशन आहे होऊ शकेल का किंवा आत्ता काही तसं ट्रेंड चालू आहे. तर दोन्हीची आय होप आय हॅव नो आय एम गुड थँक्यू. आय थिंक दोन्हीची आय थिंक आय हॅव ऑप्टिमिस्टिक आन्सर. तर जसं तुम्ही म्हणालात की डेटा म्हणजे कम्प्युटर अँड इंजिनिअरिंगमध्ये रिव्होल्युशन झालं आणि भारत हॅड लेग अप देअर. तर डेफिनेटली ते जे ॲडव्हान्टेज होते ते अजूनही आपल्याकडे ॲडव्हान्टेज आहेत. म्हणजे हे माझं थोडं छोट्या तोंडी मोठा घास घेणं होतं आहे पण आपल्याकडचं एक की इक्वेशन आहे ते आहे मॅन पॉवर आणि ग्रिट. एखाद्या प्रश्नाला आपण जे हे करू शकतो तर आय वुड से की आपण ओरिजिनल इनोव्हेशनमध्ये खूप एक्सपर्ट नसू पण एखादी गोष्ट कशी वर्क होते आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग कसून आपण जुगाड कसं करू शकू हे आपल्याला खूप चांगलं येतं. त्यामुळे आता हे जे प्रोटोकॉल्स डेव्हलप झाले ॲडॅप्टिंग दोज प्रोटोकॉल्स अँड इम्प्लिमेंटिंग दॅट फॉर इमर्जिंग मार्केट विच इज भारत इज त्यासाठी खूप आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत आणि लोक त्या अपॉर्च्युनिटीचा उपयोग पण घेत आहे. तर आत्तापर्यंत आपण फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डॉमिनंट होतो पण हे जे रिव्होल्युशन झालं आहे म्हणजे मोर अँड मोर अवेअरनेस होत चालला आहे की आपण पण काहीतरी डेव्हलप करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविडच्या टेस्ट ज्या डेव्हलप केल्या गेल्या किंवा कोविडची वॅक्सिन जी भारतात डेव्हलप केली गेली ते दॅट गिव्ज यू ऑप्टिमिस्टिक ओव्हरव्ह्यू की आपण पण करू शकतो. नाव वी नीड पॉलिसी एज्युकेशन अँड ऑल दोज सेक्टर्स टू कम टुगेदर की स्पार्क आहे त्या स्पार्कचा आता तुम्ही फायर कसं करणार आहे.
बट आय डेफिनेटली हॅव व्हेरी ऑप्टिमिस्टिक ओव्हरव्ह्यू देअर. आणि सेकंड त्याच्यासाठी सपोर्टिंग की डेटा शेअरिंग इतकं इझी झालं आहे, म्हणजे लॉट्स अँड लॉट्स ऑफ पीपल आर जस्ट मेकिंग दॅट डेटा ओपन, आणि तो डेटा आपल्याकडून और अमेरिकेकडून 100% प्रोसेस केला जात नाही. मग दॅट्स वेअर द इंडिया इज शायनिंग. म्हणजे पर्टिक्युलरली हे जे मेटाबॉलिमिक्स, जिनॉमिक्स आणि हे जे डेटा बेस आणि ग्रिड बेस्ड ॲप्लिकेशन आहे तिथे भारत खूप ॲडव्हान्टेज दाखवतो आहे. त्यामुळे डेफिनेटली आपण जर आपल्या स्ट्रेंथ लेव्हरेज करून त्याच्या मागे जाऊ शकलो, खूप आपल्याकडे ॲडव्हान्टेजेस आहेत तिथे. आणि तुमचा सेकंड इंटिग्रेशन ऑफ द डेटा, दॅट इज ऑल्सो गुड क्वेश्चन. तर आता जसं मी सांगितलं, पर्टिक्युलरली माझं जे आहे लाईफ सायन्सेस कोलॅबोरेशन, तर याच्यात मी पाहिलं आहे की फार्मास्युटिकल कंपनीज आर स्टार्टिंग टू ओपन अप. कारण त्यांचं आत्तापर्यंत कसं होतं की इनफ बायोलॉजिकल इन्साईट्स होत्या ज्या आपण टार्गेट करू शकत असो, पण नाऊ फार्मास्युटिकल पाईपलाईन्स आर ड्राईंग अप. त्यामुळे फार्मास्युटिकल कंपनीज आर स्टार्टिंग टू गो मोर अँड मोर टुवर्ड्स बेसिक रिसर्च. आत्तापर्यंत रिसर्च एखाद्या लेवलला पोहोचला की फार्मास्युटिकल कंपनी त्याच्यात इंटरेस्टेड असायची, बट नाऊ पाईपलाईन एवढ्या ड्राय होत चालल्या आहेत की दे आर विलिंग टू स्टे इन्व्हॉल्व इन अ प्रोजेक्ट फ्रॉम द व्हेरी बेसिक स्टेजेस. तर याच्यामुळे मग डेटा शेअरिंग हे होत आहे. म्हणजे लिटरली यायच्या आधी जे आमचं जे डिस्कशन झालं होतं एका कंपनीबरोबर, त्यांच्याकडे खूप आय टिश्यूज होते अँड इट वॉज देअर प्रोप्रायटरी कलेक्शन. म्हणजे त्यांना ते कोणाबरोबर शेअर करायचे नव्हते, पण त्या आयमध्ये मासपेकनी तुम्ही प्रोटीन कसं स्टडी करू शकता हेच त्यांना येत नव्हतं. अँड तेव्हा आमच्या वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमध्ये एक्सपर्ट आहे जो पर्टिक्युलरली आयमधल्या मासपेकमध्ये एक्सपर्ट आहे. सो नाव फार्मास्युटिकल कंपनी वॉज फोर्स टू काइंड ऑफ ओपन अप दॅट टिश्यू कलेक्शन सो दॅट दे कॅन वर्क टुगेदर. म्हणजे ऑफकोर्स तिथे डेटा ॲक्सेस आणि त्याचे रूल आहेत की त्या फार्मास्युटिकल कंपनी विल हॅव फर्स्ट से बिकॉज त्यांचं मॉनिटरी हे होतं. बट पीपल आर स्टार्टिंग टू रिअलाइज दॅट की कोलॅबरेटिव्हली काम करून देर इज मोर बिझनेस केस टू बी बिल्ड दॅन सगळं लपवून ठेवून. त्यामुळे डेटा शेअरिंग ओव्हरऑल सगळीकडेच कल्चर वाढत चाललं आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला हा माहीत हवा आहे? दिस इज वर्किंग. मला स्वप्नीचा शो स्क्रीन आहे काय करायचं स्वप्नीताने खूप चांगला ओव्हरव्ह्यू दिला आहे निश्चितपणे की औषधं कशी निर्माण होतात याचा एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू विथ मॅक्रोलाइट्स म्हणजे इरिथ्रोमायसिन ॲझिथ्रोमायसिन अँटाबायोटिक. दॅट इज अ व्हेरी रेलेव्हंट एक्झाम्पल ऑफ डेव्हलपिंग स्मॉल मॉलिक्युल्स. म्हणजे छोटे मॉलिक्युल्स केमिस्ट्रीमध्ये जे आपण शिकतो त्यातलं एक उदाहरण देऊन त्यांनी खूप छान तुमच्यासमोर पिक्चर क्लिअर केलं आहे. मला इथे मला आता नावं कोणाची आठवत नाहीत, पण यांच्या थ्रू रिक्वेस्ट आली की माझी ओळख करून द्यावी. मी ज्ञानप्रबोधिनी 94 बॅचचा विद्यार्थी आहे. आनंद देव माझं नाव. मी जाणीवपूर्वक औषध निर्माणशास्त्रामध्ये बॅचलर्स केलं आहे. तेव्हा मी जेव्हा शिरलो होतो मला खूप विविडली आठवतं आहे की तू काय फार्मासिस्ट होणार आहेस का, अशी आपल्या ज्ञानप्रबोधिनीकडनं पण टीका होती. पण तेव्हा माझ्या डोक्यात कायम होतं की औषधं कशी बनवायची किंवा ही कशी आपल्या शरीरावर परिणाम करतात हे ज्ञानप्रबोधिनीच्या गिरीशराव तेव्हा केमिस्ट्री पण शिकवायचे. ढवळे सर म्हणून तेव्हा केमिस्ट्री शिकवायचे, काही जणांना माहिती असेल. तो किडा तेव्हा लागला आणि त्यामुळे मी जाणीवपूर्वक या क्षेत्रात शिरलो जेव्हा कोणाला फारसं माहिती नव्हतं यातलं. परदेशात जाऊन म्हणजे कॅनडामध्ये औषध निर्माणशास्त्रातच PhD केली. प्रीक्लिनिकलमध्ये PhD केली हेपॅटॉलॉजी म्हणजे लिव्हर सायन्समध्ये. त्याच्यानंतर अल्झायमर्स डिसीजमध्ये शिरलो क्लिनिकल, कारण सगळ्या स्टेजेसमधला मला
अनुभव पाहिजे होता म्हणून US मध्ये गेलो. फॉर्च्युनेटली बरेच काही अवॉर्ड्स त्यावेळेला मिळाले नॅशनल लेवलचे. पण मग दुसरी हेल्थकेअर सिस्टम कशी, कॅनडातली बघितली होती, US मधली बघितली, राहिली प्रगती हेल्थकेअर सिस्टम युरोपमधली, ती कशी आहे. म्हणून मी ते शिकायला फार्मास्युटिकल कंपनीज थ्रू बेल्जियमला गेलो, तिकडून UKला गेलो. तिथे मी एपिलेप्सी, पार्किन्सन्स डिसीज आणि स्लीप डिसऑर्डर्स म्हणजे याच्यावर काम केलं. त्याच कंपनीने मला परत US ला पाठवलं त्यांच्या प्रोडक्ट लॉन्च विषयी. त्यामुळे त्याचा सायन्स जे आम्ही बेडसाईड किंवा क्लिनिक किंवा पेशंट्समध्ये नेऊन जे डेव्हलप करतो ते पेशंट्सना कसं व्हॅल्युएबल होतं नंतर, याचं एक्सपिरियन्स मला घ्यायला मिळाला. आणि त्याच्यानंतर UCB फार्मा, मॅलेनक्रॉट फार्मा आणि आता इलाय लिली जो आत्ता डिमेन्शिया रिलेटेड विषय निघाला, तिथे मी अल्झायमर्सवर काम करतो. सांगण्यास अतिशय आनंद होतो की जो मूलभूत प्रश्न यांनी विचारला की आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे हे अजून संशोधन नीट होत नाही. पण हेच बाळकडू घेऊन मी आणि माझी पत्नी आता परत येऊन घातलो 22 वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर. ती आत्ता होती इथे, पण मुलं असल्यामुळे तिला बाहेर घेऊन जायला लागलं. माझी पत्नी मुग्धा ही क्लिनिकल ऑन्कॉलॉजी, मेडिकल जेनेटिक्समध्ये PhD आहे तिचं. आणि हे जे काही 2 प्रश्न आत्ता उपस्थित केले गेले मागणं एक आणि की आता भारतात काय होणार आहे, काय व्हायला पाहिजे, याच्या संदर्भात काही काम करता येईल का इकडचंच इन्फ्रास्ट्रक्चर वापरून. आपल्याकडे ज्ञानप्रबोधिनीमधले लाईक माइंडेड पीपल आहेत का की जे याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू इच्छितात, हे शोधण्यासाठी, चाचपण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर ही माझी थोडीशी ओळख. मगाशी जो प्रश्न निघाला आणि त्याचं जे उत्तर आलं त्याच्यात मी एक टप्पा ॲड करू इच्छितो. डिमेन्शिया, अल्झायमर्स. डिमेन्शियाच्या कॅटेगरीखाली अल्झायमर्स हा एक रोग येतो. अल्झायमर्स न्यूरो डिजेनरेटिव्ह, हळूहळू प्रोग्रेस होणारा डिसऑर्डर आहे. आणि त्याचं साधारण थोडंफार उत्तर असं पण होतं की बायोमार्कर म्हणजे जो, आता मराठीत जितकं सोप्या शब्दात सांगता येईल, ज्यामुळे रोग होतो त्याचं कारण आपल्याला माहीत आहे. म्हणजे बीटा ॲमॉलॉइड्स हे शरीरात किंवा टाऊ प्रोटीन्स यांचं मिसफोल्डिंग होण्यामुळे अल्झायमर्स होतो. बीटा ॲमॉलॉइड्स. तर त्याच्यावर भारतामध्ये किंवा याच्या आधी 2021च्या आधी ही फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्स अवेलेबल होते. म्हणजे काय, तर आपण सिम्प्टम्स कंट्रोल करू शकत होतो पण रोगाला मुळापासून काढू शकत नव्हतो. 2021पर्यंत जी औषधं येत होती ती फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्स होती. 2021 नंतर द सायन्स इज ऑन द कस्प ऑफ मेकिंग हिस्ट्री. 21 साली बायोजेन नावाच्या कंपनीचं औषध आलं. ते इतकं इफेक्टिव्ह नव्हतं. दॅट वॉज अ माइलस्टोन बट इट वॉज नॉट इफेक्टिव्ह इन टर्म्स ऑफ टेकिंग केअर ऑफ बोथ द बायोमार्कर ॲज वेल ॲज क्लिनिकल आउटपुट. पेशंटच्या चालण्या, बोलण्या, वागण्यात सुद्धा फरक पडला पाहिजे. नुसतं बायोमार्कर काढून म्हणजे बीटा ॲमॉलॉइड शरीरातनं एलिमिनेट करून काम होत नव्हतं. त्यामुळे इट डिड नॉट वर्क वेल इन द US हेल्थकेअर सिस्टम. ते आता बायोजेन कंपनी फारशी मार्केट पण करत नाही. पण ते संशोधन ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला इसाई नावाची कंपनी, जॅपनीज कंपनी आहे, तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी दुसरं औषध या वर्षी 2023मध्ये 6 जून 2023मध्ये ॲप्रूव्ह करून घेतलं आहे US FDA कडनं. आणि इट इज क्वाईट कन्सिडरिंग. इट टेक्स केअर ऑफ बोथ द बायोमार्कर इफेक्ट, इट एलिमिनेट्स दॅट. ॲट द सेम टाईम इट हॅज प्रूव्हन टू शो क्लिनिकल बेनिफिट्स ॲज वेल. म्हणजे काय, तर पेशंटला मेमरी नसते हे आपण सगळ्यांना ऐकून आहोत अल्झायमर्समध्ये. सो दे हॅव इम्प्रूव्ड द स्कोर ऑफ द मेमरी, दे हॅव इम्प्रूव्ड द स्कोर ऑफ डे टू डे लाईफस्टाईल ऑफ द पेशंट. ते ड्रग ॲप्रूव्ह झाल्यानंतर तिसरं ड्रग
इलाय लिली कंपनीचं येऊ घातलं आहे. ते कमिंग वर्षात 24मध्ये अप्रूव्ह होण्याची शक्यता आहे. त्याचं नाव आहे डोनानमॅब. हे तिन्ही ड्रग्स हे बायोलॉजिक्समध्ये येतात. मी स्मॉल मॉलिक्युल्सचं उदाहरण दिलं. कधी पुढच्या सेशन्समध्ये आपल्याला जमलं तर आपण लार्ज मॉलिक्युल्सविषयी पण बोलू शकतो. तर हे तिसरं जे औषध आहे ते सुद्धा एक दोन्ही दोन्ही बायोमार्कर्स. दिस इज द फर्स्ट ड्रग जे टाऊ बायोमार्कर ॲज वेल ॲज बीटा ॲमिलॉइड बायोमार्कर इन ॲडिशन टू क्लिनिकल बेनिफिट्स हे दाखवण्याचं त्याच्यात ताकद आहे. ते आत्ता FDA अप्रुव्हल प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे याच्यापुढे मी जास्त अजूनही काम करत असल्यामुळे मी बोलू शकत नाही. सो द फील्ड इज चेंजिंग अँड दॅट इज प्रायमरीली या कंपन्या ज्या आहेत त्यांनी 30 वर्ष याच्यावर काम केलेलं आहे. सो दे हॅव दॅट. आणि इलाय लिली किंवा बायोजेन यांनी बिलियन्स ऑफ डॉलर्स आणि याच्या आधी कमीत कमी 6 ते 8 कंपाऊंड्स फेल जाणं ही गेली तरी संशोधन चालू ठेवलेलं आहे. कारण आज अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त जर हेल्थकेअर सिस्टीममध्ये होली ग्रेल ज्याला म्हणतात तो अल्झायमर्स डिसीज आहे. आणि न्यूरोसायन्सचे ड्रग डेव्हलप करणं हे खूप अवघड आहे. एक काळ असा होता 15 वर्षापूर्वी जिथे कॅन्सर कीमोथेरपी और कॅन्सर थेरपी वॉज कन्सिडर्ड टू बी व्हेरी डिफिकल्ट. बट नाव डिसीज मॉडिफाईंग ट्रीटमेंट्स फॉर कॅन्सर एक 10 वर्षापासून चालू झाली. आणि आता बऱ्याच प्रकारचे कॅन्सर हे क्युअर होऊ शकतात. सगळे नाही. तसंच आता टाईम इज चेंजिंग. द सायन्स हॅज डेव्हलप्ड टू अ स्टेज दॅट वी आर ॲट अ कस्प ऑफ हिस्ट्री to transgress beyond symptomatic treatments in neuroscience to disease modifying treatments in neuroscience. Thank you. येस, स्टेम सेल्स थेरपी म्हणजे आता थोडंसं ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांना सांगण्याचं इच्छा अशी आहे की समजा माझ्या शरीराचे स्किन सेल्समुळे मला त्रास होतो आहे. समजा कोड स्किन सेल रिलेटेड रोग आहे. सो यू टेक दॅट अँड ट्राय टू रिप्लेस देम. सो इट्स टाईप ऑफ अ रिप्लेसमेंट थेरपी बट स्टील ट्राईंग टू डू इट फ्रॉम द रूट्स सो दॅट इट डज नॉट डेव्हलप ट्रान्सग्रेस इन टू अ फर्दर प्रॉब्लेम. तर प्रत्येक कंट्रीचे काही नियम आहेत. त्यातल्या त्यात युरोपमध्ये नियम शिथिल आहेत. त्यामुळे ती स्टेम सेल थेरपी सध्या तिकडे प्रोग्रेस होणं जास्त चालू आहे. अमेरिकेमध्ये पण स्टेम सेल थेरपीचा जरी उगम झाला असेल तरी काही रेग्युलेशन्स खूप कडक आहेत. पण तरी ॲकॅडमिया सेक्टरमध्ये त्याचं प्रोग्रेशन जास्त चालू आहे. कमर्शियल म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रक्चर कायम जेव्हा इन्व्हेस्ट करतं तेव्हा ते डेफिनेटली नीड आउटपुट ऑन इट. बट द इकोसिस्टम इन द US इज ऑल्सो डेव्हलप्ड ॲट की ठीक आहे 9 फेल्युअर्स येतील अँड वी कॅन स्टिल सस्टेन. तर स्टेम सेलबद्दल माझ्यामध्ये आणखीन काही अकॅडमियामध्ये होत असेल तर स्वप्निता सांगू शकेल. एन्व्हायरमेंटल जे फॅक्टर केले तसं बायोलॉजिकल एक अजून पर्स्पेक्टिव्ह आहे. तर स्टेम सेलची ॲबिलिटी काय आहे की एक सेल आहे त्याच्यातून कोणतीही सेल होऊ शकते. अँड डेफिनेटली दॅट इज व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग पर्टिक्युलरली ऑर्गन जनरेशन जे असतं. म्हणजे आता जे आपले तुम्ही ऐकलं असेल नॉर्मली अमेरिकेत हा प्रॉब्लेम आहे. ग्लोबली प्रॉब्लेम आहे की लोकांच्या लिव्हर खराब होतात, किडनी खराब होतात आणि यासाठी काही करता नाही आहे. तर तिथे मग स्टेम सेल खूप मोठं एक सोल्युशन म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. पण जेव्हा एका स्टेम सेलकडे ॲबिलिटी आहे की तिला वाटेल ते होऊ शकतं. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे कंट्रोल कसं ठेवायचं हे थोडं अजून अवघड जात आहे. अँड इफ अ सेल बिकम्स अनकंट्रोल इन ह्युमन बॉडी आपल्याला माहिती काय होतं इट्स कॅन्सर. तर हे जे एक क्रिटिकल बॅलन्स आहे त्यावर आता मोअर इंडस्ट्री अँड अकॅडमिया पार्टनरशिपमध्ये काम चालू आहे की हाऊ डू वी यूज इट फॉर इट्स पॉवर बट
stop it when we need to stop at that particular stage. थँक्यू. थँक्यू आनंद. एखादा कोणाला शेवटचा प्रश्न असेल तर आय थिंक स्वप्निता घेऊ शकेल, नाहीतर आपण आता रॅपअप करूया. अच्छा, हे झाल्यावरती नंतर घेऊयात मग. हो, ते छोटा पण तिचं वाट बघतोय, त्यामुळे सी आहे तुझे. मी काय आभार वगैरे मानणार नाही आहे, कारण स्वप्निता लहान आहे आणि मी दल पण घेतली आय थिंक तिचं. त्यामुळे पण अगदी छोट्या म्हणजे शॉर्ट नोटीसवरती आणि इवन तिच्या इंडिया ट्रिपमधल्या 3-4 आठवड्यातनं सुद्धा ती वेळ काढून आपल्या इथे आली आणि इतक्या इंटरेस्टिंग टॉपिकवरती तिने आपल्याला इथे आईस्पेस गप्पाचं सेशन दिलं. त्याच्याबद्दल तिचे खूप खूप आभार. आणि मी तिला एक छोटीशी भेट देते श्रीनिवासांच्या हस्ते आणि आपण कार्यक्रम थांबूयात. याच्यानंतर कोणाला काही प्रश्न असतील तर ती एक थोड्या वेळ अवेलेबल आहे. This was one of the combination of all our ice and it has really set the bar at a very high. This one we have had good ice spice gappa, but this actually is a beautiful. It sets a bar for that next this one. So I am extremely thankful to Swapnita, and we would hope to collaborate with you on further this ones. We have got a lot of career seeking kids there, and we would love to get them in touch with you so that we can start. Thank you so much, and thank you Anand. Thank you so much. परत शॉर्ट नोटीसवरती तू आलास आणि ब्युटिफुल. थँक्यू सो मच. आत्ताचा कार्यक्रम संपलाय. आपण आता भेटू पुढच्या आईस्पेस गप्पांच्या सेशनला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी. ओके, धन्यवाद.